नमस्कार मंडळी. दर्जेदार हास्याची परंपरा जोपासत तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचा वारसा जपणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्या गुणगौरवाचा वसा जपणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत घरत गणपती ह्या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्राचे एव्हरग्रीन अभिनेते अजिंक्य देव, घरंदाज आणि शालीन सौंदर्य अश्विनी भावे, अष्टपैलू अभिनेते संजय माने, गुणी अभिनेत्री परी तेलंग, यंग अँड डॅशिंग ऍक्टर भूषण प्रधान आणि ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. काका मला वाचवामुळे घडलेला इतिहास आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता बघूया काका हिला घाबरावा मुळे काय हास्य इतिहास घडतोय तेच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना. समज ना काय तुझं हट्टी पण हल्लीलंय वाढलं सांगून ठेवतोय. तुझ्या बापाशीची गाडी थांबव थांबव करत असता. पुढच्या याला सुट्टी गावली ना की घेऊन जातले तू का माझी बाय गती माझ्या सोनी आता गप हो ताई ताई जरा काय आलं पोरीला शांत करा. काय झालं काय? हो दादा नु आता काय ना तर भावाकडे गेलंय ना थैसर राहूचा होता ती का म्हणून रडतात. मग राहायचं 4-5 दिवस पोरीला पण बरं वाटलं असतं. सांगितलेलं कळलं थोबड पडतले थांबा थांबा थांबा. बारकी परवडली होती लय मोठी. खिडकीत बाहेर बघ काय आता लापला वचवच 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 ऐकून घ्या परत तोंडात आवाज येईल होता बघ मग ऐसर बघ काय आता खिडकीत काय काय झालंय तो नारळ पडलो हा ना तो वर चिटकवचा. तुझ्या बापाशी खाली पडलेला नारळ वरती चिकटवल्या नव्हता. तुका सांगताय तोंडात ना आवाज इलो तर आता मग मग मी काय करतलय यानं फोडतलय थोबाड. काय डोळे दाखवा डोळे. डायरेक्ट दाखवू की हातात घेऊन दाखवू? डायरेक्ट दाखवू की हातात घेऊन दाखवू? माझी पोर हाय सर रडता आणि तुमका कॉमेडी सुचता. वट वट पाय जा जिगड्या. हा पाय जिगड्या. आज सरक खोपऱ्यात जात सर. चल. सावका तुम्ही पण सावका एसटी फुटेल. ए परत आरडो आरडा केलंय नी ना आता घाबरावा ती का. टेन्शन घेऊ नका आम्ही डोळे घेऊनच बसलो. बाय ऍक्टिंग कर. ऍक्टिंग बाहेर काढ.
आता हा इथं मग? सगळ्यांसमोर हा मग काय? झेपल या ना मामाकडे जाऊया. तो नारळ पडलेलो हा त्या काय चिटकवता तू का करणार आहे का गाडी थांबव गो डोलाबाग डोलाबाग अहो ती पोरगी हसते तुम्ही डोळे दाखवताय तर. नाही नाही तो माझा चेहरा मोहक आहे ना मोहक नाही गोंडच म्हणायचं कोणताच नाही आहे काय पण बोल नको खावला टाकी नाही कोणतंच नाही आहे, कोणतंच नाही आहे. मग काय पण बोल कोणतं? कोणताच नाही, 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 कोणतंच नाही आहे, नाही आहे, कोणतं आहे, सॉरी नाही, सॉरी डोक्या पागल झालंस काय मग असं बोल लोकांवर पाणी उडवतो ऐका मी काय म्हणतो माहितीये काय तुम्ही माझ्यावर ओरडा तुझ्या का मला घाबरवा हा. म्हणजे तुम्ही डेंजर वाटाल तिला मी घाबरायची ऍक्टिंग करतो तुम्ही एक काम करा असं कशाला करायचं अरे सायकलॉजिकल लॉ मला माहिती आहे ना सायकलॉजिकल चाइल्ड सायकोलॉजी असतं ते हा फालतू की मला घाबरवा बघा, मी थांबते. ए काय झालं रडतो कशाला हा हा आवाज नाही पाहिजे आता मला एसटीत आवाज नकोय रडशील एसटीत आवाज काढशील हा? मला एसटीत आवाज नाही पाहिजे कोणाचा फोडो थोपड रडू नको रडायचं नाही असा बोटावर उचली असा घर घर फिरून आपटेन घाले हा? मारू 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 साडी पडली तुझ्या तोंड हा? हो, मगाचपासून शांतता नाही काय नाही पाणी उडवतोय इकडे लोळतोय पाय धरतोय सगळं हा 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 चल घरी चल घरी चल चल घर पे चल चल काय इधर अरे वासरांनो, आपलं ठरलंय त्याला माहित नाही तो काय आपलं जे ठरलंय त्याला माहित नाही तो मला हलवतोय तर ती जोराने यार करायला काय? अरे थांब. खाली उतर खाली उतर थांबा 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 अरे, आम्ही समजावतो त्यांना आम्ही समजावतो टेन्शन नका घेऊ तुम्ही आवरा थांबा जाऊ दे आवाज जर परत आला तर लक्षात ठेव जाऊ दे जाऊ दे, दादा, हो, जाऊ दे दादा. जाऊ दे ना मागे घ्या तिकीट द्या अरे तुम्ही वसरण बघा ना नाही आम्ही आपले ठरलंय ना त्या वसराला काहीच माहित नाही तू लय माग आहे तिकडून आलाय त्याला माहित नाही काय तुम्ही सांगा ना इथे आला कवरे चला आंबेवाडी उतरून घ्या चला पुन्हा काय आई आंबो पाहिजे हा आंबो आंबो नाही हा बाबू आंबो संपलो माका आंबो पाहिजे भूक लागली बाबू भूक लागली मामाकडे आंबो आपण मामाकडे जाऊया काय आपण जाऊया नंतर आता चिक्की खाऊया मामा नको चिक्की वागा एकटा कशा सांगितलेलं कळणार नाही का वागा नको चिक्की कशाला पाहिजे आंबा तुला आंबा कशाला पाहिजे याला आंबा पाहिजे. आंबा घे याला. मी बोललोच नाही कुठं आंबा मागितला मी पावसाला तुझ्या आईशी व्हान आंबा ठेवला नाही इकडे तुझ्या आईला तुला सांगितलं तुला कळत नाही काय तुझ्या पावसाच्या बापाने आंबे म्हटलं आंबा कुठं आणायचा अरे आपलं ठरले की त्याला सांगा ना वसरांनो. ए, चल बा. आपलं ठरलंय ना. हा काय येतोय खाली उतर चल खाली उतर. जाऊ दे दादा. आम्ही सांभाळतो ऐक तुम्ही आपल्यात जे ठरलंय ते आपल्यात हा वसारा लांब आहे त्याला माहित पण नाही इकडे काय चाललंय अरे म्हणजे बाबा आणि तुम्ही वसरणो मनावर फक्त ओरडा मारता कशाला नाही, ते- तुम्ही मारला तर वसरे तो पण मारतोय ना अरे आपलं ठरलं होतं ना आई मागो नको आंबो आंबो नको शानी ग माझी बाय गती आपण आता घरी जाऊ मला ना. भीती वाटते यांची हो ना केवढ्या डलावणे असतात बघ ना आपण त्यांचा घर ना उन्हात बांधू हा? असं लोकांका बस मध्ये कसं घेतात हो ना हो असं नाहीच घेऊकच नाही पाहिजे तू आपली झोप ग माझी ग बाय गती झोप झोप कोण
2 वाजत इले होत. हा औषध घेऊची वेळ झाली आहे ना. चल आपण औषध घेऊ पण. सही पकडा है. औषध घेऊया आपण. चल ये. लको माका हा लको मामाकडे काय बोललेलं आपण बशीत बसल्यावर घेतलं बोललेलं. नको औषध कडू असता कडू असता पण खोकी कोणा घेतो खोकी. विसरलेलं हो सॉरी ना. आता कसा हो. आई आणि पोरगी शेम आहे ना. चल घेऊन टाक. कडू असता गो काढून असं करून कसं चालत. हा छान आहे का नाही माझं बाळ? का नको तुला औषध काय नको तुला आणि इकडे. मारू तुला औषध काय झालं मला नको. काय नको तुला मी नाही मागणार औषध नाही मागितलं. प्रॉब्लेम काय मला नाही हे खोकी लिहा औषध घेणार ना. औषध काय औषध का नाही घेत औषध काका हा औषध ना कडू असता लू नाही कलू नसतं आता बघ आता कळेल ते पण औषध पी तुला औषध पे घे, घे. कसा पियते बघला हे? आता काकांना विचार कसं वाटलं औषध काका काका औषध कसा गोड घ्या, म्हणले आता होत ना. तुम्ही पाजा हिला, होय, पाजा. होय. आमची पोरगी शानी पटकन घेऊन टाकायचा. वा बुज देवा हा, घे. बुजातनं घेऊचा घे, ना. घे. बुजातनं औषध देऊ. वा माझ्या पोरीचं औषध प्यायला तुमका काय लाज लज्जा हा गोड लागला म्हणून काय पोरीचं औषध संपवल का? कोण प्यालं हरिता माणूस औषध प्यायला? पोरीचं औषध संपवल्यानी माझ्या. माका औषध पाहिजे हा माका पिऊचा हा काकाने माझी आता वको वाचन मला जबरदस्ती पाहता मी नाही बोलतोय ना आपलं माहिती तुला पाहिजे ना? तुला पाहिजे ना ए ओक वर ये. ओक ओक औषध ओक. पोरीचं औषध ओक. पोरीचं औषध ओक. ये बाई, बाहेर. क्या बात कहर प्रवास होता तुमचा. क्या बात. खोकी विसरले हा तर हिट पंच होता. धमाल. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाद दा. फार गोड अत्युत्तम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता. फार मजा आली. मंदार कहर 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 म्हणजे ऍक्च्युली बने कंडक्टर होता पण तू ड्रायव्हर होतास या स्किटचा. हो वा वा. फॅन्टास्टिक. श्रमेश लाजवाब. अरुण असं म्हणतात की घाशीराम कोतवाल हे असं संगीत नाटक आहे ज्यातलं संगीत बाजूला काढलं तर फक्त नाटक सादर होऊ शकत नाही. तसं या स्किटमधनं तुला बाजूला काढलं तर हे स्किट सादरच नाही होऊ शकत. अशक्य रिॲक्शन्स होत्या तुझ्या आणि नेहमीप्रमाणे तुफान एनर्जी होती. बहारदार. मजा आली. निर्मिती ताई. गोड 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 स्किट झालं तुमचं. ही आगाऊ मुलगी मला खूप आवडली. दोन्ही आई आणि मुलगी दोघीही आवडल्या मला खूप. अरुण बिचारा रे, तुला काय कुठे कुठे चिमटे काढत होता तो. बाप रे, इतकं गोड करत होतास ना अरुण. इतक्या सुपर्ब रिॲक्शन्स होत्या तुझ्या. खूप हसले मी, खूप खूप वेड्यासारखी. आणि मोरे सईची माफी मागून कातिल परफॉर्मन्स. आणि मंदार जो घुसत होतास ना तू, म्हणजे माझं इथे होतच होतं. आला 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 असं होत होतं माझं इथे. काय तुम्ही वेड्यासारखे आहात रे, तुम्ही वेडेच आहेत रे. काय करू रमेश, असं वाक्य कधी असतं का रे, डोळे काढून मारू का काय. किती सांघिक तुमचा जो परफॉर्मन्स असतो ना तो इतका गोड असतो. खूप छान, खूप मजा आली मला. मंडळी, आपल्या सगळ्यांचे लाडके सुमारिया चौघुलिया सज्ज झालेले आहेत शिष्यवृत्ती पटकावण्यासाठी. चला बघूया त्यात ते यशस्वी होत आहेत का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना.
ऐक दत्तू, आपल्या गुरुकुलाचा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हे जे बसलेले आहेत गुरुजी, ते संगीत क्षेत्रातले फार मोठे प्राचार्य आहेत. आज ते आपली मुलाखत घेणार आहेत आणि त्या मुलाखतीत आपण जर उत्तीर्ण झालो तर आपल्याला वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे 12,000 रुपयाची. बापरे. खूप दिवस झाले रे 12,000 असं बोलून सुद्धा. हा, तयार आहेस ना बाळा? नीट उत्तरं द्यायची. हा, घाबरायचं नाही. हा, नीट कर. ये. चप्पल चप्पल. हा. तुझी चप्पल काढ तिकडे, बिंडो का. नीट वाग, तसं नको, इज्जत नको घालूस. हा, नीट. नमस्कार गुरुजी. काय रे बाळा, कोण आहेस कोण तू? दत्तू. दंडवत दंडवत. दत्तू दत्तू. दंडवत घाल. कुठे घालू? अरे बाप रे बाळा, ये इथे ये, जवळ ये. रात्री झोपण्यापूर्वी तूप लावून केळं खात जा. हे असले विनोद अलगद बाहेर येतात. माफ करा, हरकत नाही. तो लहानपणापासूनच जरासा विराज आहे. हे आगाऊ आहे. माफ माफ. बर. आगाऊ आहे लहानपणापासून. असू दे असू दे. पंडितजी, हे 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 कुठे घातलं म्हणून असं झालं? नाही नाही, हे काय काय झालं पंडितजी? हे काही नाही. पेटीवर होतो आणि अचानक एक सूर उधळला आणि खिळा घुसला. अरे अच्छा, म्हणजे सुरांशी मस्ती केली की असं होतं? माफ करा, माफ करा. नाही होय. नाही, होय होय. माफ करा. हा. हरकत नाही. हो, नमस्कार. या तालनाद ब्रह्म संगीत विश्व महाविद्यालयात मी तुमचं स्वागत करतो. तुमचं पण पाठ नव्हतं ना? हरकत नाही. इज्जत घालून नकोस माझी. माफ करा, माफ करा. तो लहान लेकरू आहे ते, अत्यंत होय. बछडा आहे तो. हरकत तो नाही. बछडा नाहीये. तो नाहीये, बछडा नाहीये. मी या विश्व महाविद्यालयाचा प्राचार्य विप्लव ध्वनीपुत्रे. हो हो, विप्लव ध्वनी पुत्र. आणि तुम्ही इथे का आलेला आहात शिष्यवृत्तीसाठी? हो हो, आमचं गुरुकुल आहे. बर. तुमची लिस्ट असेल तर दिसेल. आम्ही अर्ज केलेला होता. बर. हा. काय नाव काय म्हणाला गापो गुरुकुलाचं? गोकू. गापो गोकू. गापो गाणं पोपट गुरुकुल असं आहे त्याचं. गाणं शक्य हो, आहे आहे. गापो गोकू. हा, गापो गुकू हा, ते आहे आमचंच आहे. हो हो. एक विनंती करायची होती. बसू का मी? हा बस, अवश्य बसा बसा. बस बस रे बाळा. एक विनंती करायची होती. गेली 22 वर्ष मी संगीताची सेवा करतोय. गेले 1 वर्ष झालं माझं गुरुकुल मी उघडलेलं आहे. हा माझा शिष्य आहे. हे जर शिष्यवृत्तीचे 12,000 जरा मला मिळाले ना, खूप उपकार होतील तुमचे. मला ह्या संगीत क्षेत्रातला ध्रुवतारा करायचा आहे ह्याला मला. वा. मला ह्याला ध्रुवतारा करायचा संगीत क्षेत्रातला. ह्यासाठी मला हे शिष्यवृत्ती खूप गरजेची आहे. ओळख करून दे. कशी ओळख, कसं शिकवलंय ओळख करून दे. या. नमस्कार, माझं नाव दत्तू मोरे. बर. आज मला खूप हर्ष झाला की मी तुम्हाला भेटलो. वा. आज या दाल लेखक घरनच बघा विद्यालयात. ए बाळा, ए तालनाद ब्रह्म दाललेख घरनं बघा. काय पर्यटनाची कंपनी आहे माझी. दाललेख घरनं बघा. काश्मीरला चाललायस? नाही बाळा, नीट हे बघ, लक्षात घे. प्रत्येक वास्तूला एक विशेष महत्व असतं. हा. वास्तूची नावं चुकलेलं मला आवडत नाही. खास करून या वास्तूचं तर नाहीच नाही, कारण या वास्तूला साधारण 70 वर्ष झाली आहेत. किती? 50. ऐकून कसा चुकतोस रे? 70 झालेली आहेत. लक्ष दे. मुळात एक लक्षात घे, नावं चुकायची नाहीत. वास्तूची असो वा माणसांची. माझं नाव काय? विप्लव ध्वनीपुत्रे. काय? बबल्यू काळेपुत्रे. अरे हा, इथल्या इथे का चुकतोय ऐकून मला कळत नाही, नाही. त्याचं पण जरा- बाळा, नावं चुकू नकोस. होय होय. नाव घ्यायचंच असेल तर व्यवस्थित घे, अन्यथा घेऊच नकोस. नाही घेत. का हे
बोलतो माफ करा माफ इकडे ये. काय बोलतो हेच मला कळत नाहीये. माफ करा हा ये एक मिनिट कोण? ही कुठे आली? नमस्कार नमस्कार. नमस्कार पंडित विप्लव ध्वनिपुत्रे सर. वा योग्य ही इकडे कशी आली? पण पहा योग्य उच्चार केलेला आहे नावाचा विप्लव ध्वनिपुत्रे. हा पेरिया दंडवत. मस्ती बघा हिच्यातली मस्ती बघा. विप्लव ध्वनिपुत्र नीट आलं पण पिरिया म्हणते हिला. प्रिया चुकली ती. ही मोलकरीण आहे माझ्याकडे. बर कामवाली म्हणून आहे. बर. तिला नाही काही संगीतातलं माहित नाहीये. नाही दंडवत हे. इकडे कशाला आलीस तू? इकडे कशाला आलीस? कशाला आली म्हणजे ये हित ये. इथे कशी आलीस तू? तमाशा करू नका हित त्यांच्या समोर. ते तुम्ही काल ते बोलत होते ना स्कॉलरशिप बद्दल. मस्ती नंबर 2. विप्लव ध्वनिपुत्र आला तिला म्हणता आणि स्कॉलरशिप म्हणते. स्कॉलरशिप आहे ना स्कॉलरशिप म्हणशील. ते मी तुमचं बोलणं ऐकलं ह्याच्याबद्दल. तर म्हणलं माझ्या शिष्याला पण हित्त घेऊन यावं म्हणून हित्त घेऊन आले. हित्त काय गाव ना हित्त घेऊन आलेस ती. इथे काही नाहीये. इथे ज्यांचं गुरुकुल आहे त्यांना इथे फक्त अलाउड आहे. कळलं? माझं बी हाय. कुठला गुरुकुल आहे? गुरुकुल फक्त माझं आहे इकडे. तुमचं कुठलं गुरुकुल? कुठलं म्हणजे? या गज दाढीला शरीर फुटलेल्या ना आई बाप्पाला नकोशा झालेला कारट्याला पिटुकल्याला रेकनं शिकवणं म्हणजे गुरुकुल हाय वय. माझ्या संगीताला नाव ठेवायचे नाही सांगून देतोय. मला बोलायला लावू नका असं भांडी घास तिकडे, घरात. माफ कर, माफ कर. पंडित पाबलो अरे पाबलो नाव कसं असेल रे माझं? काय विकतोय मी इथे? पाबलो तुझ्या मान नको ना रे बाळा असं नको करू. गुरुजी माझा मुद्दा एवढाच आहे की हिला काही गुरुकुलातलं माहिती नाही. शी जस्ट मोलकरीण. तिला दुसरं काही माहिती नाहीये. ऐका माझं. पंडितजी ते मी ठरवेन. आपल्याला जर एक सुयोग्य आणि उत्तम गुरुकुल लाभणारच असेल तर त्यासाठी वाईल्ड कार्डची तरतूद आहे आपल्याकडे. पण हे शेवटी आपल्या शिष्यवृत्तीचा उद्देश काय आहे? या नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देणं, हो की नाही? या बसा हे वाईल्ड वा वा ते असू दे पाया वा संस्कार. किती लाऊड ऍक्टिंग करते होय. अशी नाहीये. वाचा बोलते मला घरी. तुम्हाला माहितीये का? मी ठरवेन काय ते. बसा सगळे बसा. पंडितजी बसा. बस बस इथे तू मोठा आहेस. आपण परीक्षेकडे जाणारच आहोत शिष्यवृत्तीच्या. पण तत्पूर्वी आपण सर्वांची ओळख करून घ्यायची आहे. काय पंडित हे काय नाव म्हणालात? पोपटाचं काय आहात तुम्ही? नाही पोपटाचं मी काही नाही. गाणं पोपट असं नाव आहे. गाणं पोपट पंडित सुमारिया चौघुलिया असं नाव आहे माझं. गाणं पोपट. होय. खरं तर ही अशी पदवी मी उभ्या आयुष्यात ऐकलेली नाहीये. मला जरा माहिती द्याल का की ही पदवी जी आहे ही तुम्हाला कधी, कुणी आणि कुठे बरं दिली? ही एका छोटेखानी कार्यक्रमात मला मिळाली पदवी. बर कुठे? कार्यक्रम कुठे? घरात माझ्या. वा. इकडे आहे. त्यांच्यातला नाही आहेस तू. माझा शिष्य आहेस तू. माझ्या घरातच कोपऱ्यात एक छोटेखानी कार्यक्रम झाला. वा वा छान आहे. लोक घरात गणपती करतात, तुम्ही घरात कार्यक्रम करता. पिट्टूस. होय. तर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी कोण कोण मान्यवर बरं लाभले होते? या माणसाला ज्याचं गाणं ऐकून बसायला कोणी साधी घराची पडवी देत नाही त्यासनी कोणी पदवी देणार नाही. तुझी लायकी आहे का इथे माझ्या बरोबर बसायची? दुसरा गुलकोर तू शहाणा करू नकोस. माफ करा. वालपापडी सर माफ करा. अरे ए विप्लव ना रे. विप्लव रे. वालपापडी काय वाटे लावलेत का माझे? नाही, sorry. ए बाळा तुही नाही ते माझ्या तुझे हे म्हणताय ते कळत नाही. बाकी सगळं कळतंय. एवढं एकदा क्लिअर कर. हा जो तुमचा विद्यार्थी आहे हा मला अत्यंत व्रात्य दिसतोय. हो थोडासा आहे. हळूहळू तो माझ्या मस्तकात सुद्धा शिरू लागलाय. पहिली परीक्षा मी तुझीच घेणार आहे. अरे बापरे. बाळा नीट. पहिला प्रश्न विचारणार आहे मी तुला. योग्य उत्तर हवंय मला त्याचं, तरच शिष्यवृत्ती मिळणार आहे. हो मला सांग तालीम हा शब्द ऐकलायस का रे? हो अंगाला तेल लावून अंग रगडणे. त्याला मालिश असते ती. अरे तालीम, अरे मालिश आणि तालीम मध्ये फरक आहे. एवढा फरकही कळत नाही तुमच्या शिष्याला? नाही त्याला कळतो. ऍक्च्युली आज जरा गोंधळ झालाय. तुला कळत नाही का? पटकन उत्तर देऊ नकोस ना. थोडा वेळ घे ना. तुला जेव्हा वाटतं हे उत्तर आहे त्याच्यानंतर पटकन नको बाहेर पडायला. ते छोटा मेंदू मोठा मेंदू यांची मीटिंग होऊन दे थोडीशी. हे उत्तर असेल का बाबा? मला सांगा बघू. ह्याची मीटिंग होऊन दे.
हे सगळं झाल्यानंतर बाबा जा 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 एक मिनिट ओके जा एवढं होऊ दे सगळं घाई नको माफ करा जरा हे करतो. मी हे करतो तालीम म्हणजे काय मला सांग भाऊ दत्तू आपण तिकडे गुरुकुलात रोज काय करतो हरॅस रियाज हॅरस रियाज असा शब्द आहे तो रियाज काय चुकीचं बोललाय हरेसच करते शहाणपणा करू नकोस. स्वतःला बी हरेस करते गाऊन शेवंत आहे, तू शांतपणा करू नको तुझा माझा काय संबंध आहे गेली आपली डिशिवृत्ती गेली ढिशूवृत्ती कुठली अरे शिष्यवृत्ती न रे ढिशूवृत्ती असं नाहीच आहे जगात नाही. पंडितजी होय, पंडितजी माफ करा ते हरकत नाही पण अजून परीक्षा बाकी आहे हो, नी- नी- बाळ हा वा तुझं नाव काय म्हणालीस माझं नाव प्रिया आहे किती खोटा आवाज आहे किती खरंय. कुठल्याही शिष्याचा आवाज माझं नाव प्रिया असं नसतो हे खोटे आहेत दोघे माझं तिचा ऐक. आहे त्यो नाही ऐक बाळा हा बाळ मला सांग संगीत म्हणजे काय संगीत गेली संगीत म्हणजे जगणं गेली डिशूमुत्र गेली संगीत म्हणजे जिवंत असणं वा संगीत म्हणजे ब्रह्मांड गेली मिस्त्री गेली कुठली मुस्त्री शिष्यवृत्ती असा शब्द इकडे. मुस्त्री कुठला शब्द आहे हा वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतो शिष्यवृत्ती असा शब्द आहे तो माफ करा हा वा बेटा वा काय सोप्या भाषेत संगीत म्हणजे काय ते सांगितलेलं आहेस वा 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 हे सगळं काही मला गुरुमांनी शिकवलेलं आहे नाही असं दे असं म्हणते गुरुमा हिला काय येत आहे कुठली गुरुमा असू दे गुरुमा ही कुठली गुरुमा कटपुतली आहे वर तिकडे बसला उभा आहे हे असू दे करते मोठी गुरुमा आहे हो. तिला काही येत नाही गुरुमा वगैरे म्हणते ती पंडितजी अजून परीक्षा बाकी आहे थांबा असं चिडून चालणार नाही तेच तर थांबा मला सांगते घरी जे करतो ना ते हित करू नको माझ्या तिच्याशी. आम्ही नाही याच्यापुढे बोलू हे करू माफ करा पंडित डब्ल्यू माफ करा अरे वाचलं तिथे विप्लव आहे वाचलं लिहिलंय माझं नाव विपंडव आहे डब्ल्यू असतो कधी कसं दिसेल ते मला सांग माफ करा बाळा लक्षात घे तुला जर नाव घ्यायचं असेल तर ते व्यवस्थित नीट घे अन्यथा घेऊच नकोस नाही घेत इकडे ये इकडे ये नाही शांत प्लीज माफ करा खरंच माफ करा हां. कोण ना करू इज्जत परीक्षा अजून आहे ए बाळा हा पुढचा प्रश्न तुलाच विचारणार आहे मी मला सांग फोकस हा वाद्य माहिती आहेत का तुला हो कुठलं बरं वाजवतोस दाखवतो सर माफ करा गुरुजी खरं पंडितजी अशाने शिष्यवृत्ती मिळणार नाही हो मला माहिती आहे कुठली वाद्य आहेत ही त्याला जरा आवरा मला 2 मिनिटं मोकळीक द्या मग तुडवायचं याला या विश्वविद्यालयात हिंसेला जागा नाही थारा नाही बाळप्रिया तुला काही वाद्य माहिती आहेत का ग हो मला युकुलेले आवडतं गेली मला ट्रम्पेट आवडतं पिकोलो आवडतं पिकल गेली पोलीस भर आहे वाद्य ते बिंदू का आहे बोलो वाद्य आहे गेली काय झायलोफोन आवडतं चेलो आवडतं मला स्ट्रिंग्सची वाद्य जास्त आवडतात बघा वा 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 या सर्व वाद्यांची तुला माहिती आहे हो आणि ही सगळी माहिती मला गुरुमांनीच दिलेली आहे गुरुमाई यातलं एक जरी वाद्य हिला माहिती असेल मी संगीत सोडेन अशी कुठली गुरुमा असते नाही त्यांना बिनडोक हो याला काही येत नाही वाद्याचं सोडा हिला संगीत म्हणजे काय विचारा ही एवढी मोठी व्याख्या सांगितलं ना तू शिकवलीस ना संगीत म्हणजे काय सांग मला सांगते मी काय हा. घाबरत नाही हा, संगीत म्हणजे बघा हा. भांडे घासायची घासणी कसलं संगीत ऐकू येते
संगीत म्हणजे खरखरीत लादीवरनं फिरवलेला पोछा. अरे किळसवाणे आवाज करते रे बाई, गलिच्छ किळसवाणे आवाज काय तू? अरे तुम्हाला पण कळलं पाहिजे, एवढी मोठं संगीत विद्यालय, असे आवाज कानावर पडतात, काही वाटत नाही का तुम्हाला? नाही हे मला हे काय मान्यच आहे की यांना शिकवलेलं संगीत कदाचित यांनी शिकवलं नसेल, पण किमान वाद्य तर माहित असतील त्यांना. अरे नाही, वाद्य कुठली? माहित आहे. वाद्य माहिती आहे तुला? माहित आहे. हे तू शिकवली सगळी वाद्य? हो, सर. हा, मग मला सांग, युकुलेले कसं वाजतं? माहित आहे. कसं वाजतं सांग. आता आता आब आहे बाई. युकुलेले सांग. युकुलेले युकुलेले युकु 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 युकुलेले. युकुलेले असं वाजतं का युकुलेले? एक मिनिट, बुलबुल कसं वाजतं? बुलबुल. ए, घाबरा. असंच असेल ना. बुलबुल असं वाजतं. बुल असं हिला नाही माहिती काही. स्ट्रिंग आता शेवटचं काय घेतलं? स्ट्रिंग कसं वाजतं? चल घरी जा, चल. अरे हिला डिस्क्वालिफाय करा. हिला डिस्क्वालिफाय करा. ही इथं नकोय मला. डिस्क्वालिफाय करा हिला. माफ करा, हे नका करू नये. एवढं सोडलं तर खूप चांगले हे बघा गाण्यात एक अजून परीक्षा बाकी आहे बाळ दत्तू. पुढचा प्रश्न मी तुला विचारणार आहे. चुकलास तर बघ. मला तुडवेन घरी गेल्यावर असा तुडवेन. हे नको करू. चल वर्षाचं उत्तर नीट दे. आईवर होऊ नका त्यांच्या चालेल का? सांग. घरी करतात ते इथं करू नका. बाळ दत्तू सारे गम पधनिसा लाव. कुठे लावू? कपाळावर लाव आणि फिर रस्त्याने. हाय मेरा सारे गमत कुठे लावू? 1 वर्ष झालं आपल्या गुरुकुलाला सारे गम पदनिसा शिकवतोय. कुठे लावू असं विचारशील? मालक 3 सेकंद द्या. एक तरी मारतो त्याला. 3 सेकंद मला द्या. पंडितजी शांत. सारे गम पदनिसा माहितीये ना? हो. हा चल लावायचा. मी आहे. तानपुरा आणलायस का? नाही आणला. तुला गरजेचा वाटला नाही? हा स्पर्धा आहे, आपण दुसरीकडे चाललोय. तानपुरा स्वतःच्या बरोबर ठेवायचा याचीही तुला गरज वाटली नाहीये? डायरेक्ट सुरू करा की. मी बघतो. मी तोंडाने देतो, तू सुरू कर. तो मुखाने तुम्ही तानपुरा. बर नीट फोकस. डोळे बंद. ती कशाला घेतो? तू कशाला घेतोय? गायनासाठी इथे आलोय ना आपण. हे ड्रॉइंग म्हणण्यासाठी आलोय का इकडे? ड्रॉइंग नको घेऊस तू. हा गायचंय तुला सारे गम पदनीस. माझ्या मागे म्हटलं तर चालेल का? बरं, जरासं गोंधळ झाला ह्याचा. हरकत नाही. म्हणू द्या. होय. सारे गम पधनिसा. सारे जमिनीवर बसा. हे बापाचं फार्म हाऊस आहे? सारे जमिनीवर बसा म्हणायला? नीट ऐक ना तू. कानाला पण आतून दाढी आली का तुझ्या? सानी धप मगरे सा. जाना घरी बाय आय लव्ह यू. हे जरा तांब्यात घालून डोक्यात तुझ्या. पंडितजी एक जाना घरी बाय आय लव्ह यू म्हणतो तिकडे. पण मुळात तुम्ही हे काय शिकवलेलं आहे? हे शिकवण आहे मला. मला मारायचं आहे ना. मला मारायचं आहे. शांत बसा. मालक आपण कुठं आहोत त्याचं चल भाषण चल करा. मला नको शिकू. अजून परीक्षा बाकी आहे बाळप्रिया. आली. तुला एखादी कला सादर करता येईल का? मी लावणी सादर करू शकते. नाही लावणी नाही चालणार. का? हे शास्त्रीय संगीताचं आहे ना गुरुकुल वगैरे. लावणी कशी चालेल? लावणी नाही चालणार. नाही पंडितजी हा. या वर्षीपासून सरकारने लोकसंगीतासाठी लोककलेसाठी 5 लाखाची शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे. किती? 5 लाख. लोकसंगीतासाठी 5 लाख? मी लोकसंगीत म्हणू शकतो. तुम्हाला येतं का लोकसंगीत? हो. एखादी लोककला येते तुम्हाला? करा बरं सादर. येते लोकसंगीत येते. करा. गणगवलन व अच्छा बरं करा बरं. कुठे चालली तू? बिगी बिगी. दही दूध लोणू. दही दूध. आबूराव बोला. बाबूराव. हे मी पेन द्या. हे मी किसनदेव. ओ राजा
हे प्रधान कुठे चाललात? हे राजाची हलवा हलव काय ढिंगटाक ढिंगटाक. ओहो कोण आहे तिकडे? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? ढिंगटाक. कोण आहे रे तिकडे? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? ढिंगटाक. काय चाललंय काय इथे? काय लोकसंगीत लोकनाट्य. बालिशपणा सुरू आहे तुमचा. पंडितजी बसा. काही मस्करी करून ठेवली आहे का लोकसंगीताची? एकदा बघितलं होतं ते जेवढं आठवलं लोककलेत तेवढं. काय असतं ते कळतंय का तुम्हाला? लोककलेत सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर भाष्य असतं. मिश्किल ताशेरे असतात. त्यातनं रंजनापासनं अंजनापर्यंत प्रत्येक गोष्ट असते. लक्षात घ्या. वा पंडितजी. नाही मिळणार आहे तुम्हाला याबद्दल शिष्यवृत्ती. नाही. तुम्ही काय सादर करणार होतात? आम्ही लावणी सादर करू शकतो. लोकनाट्य आम्हाला चांगलं माहित आहे. करा सादर. आम्ही करतो. वा 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 बेटा 5 लाखाची शिष्यवृत्ती गुरुमानच्या गुरुकुलाला जाहीर. माझ्या लोकांना वा 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 खूप छान बेटा, खूप भारी परफॉर्मन्स. खूप हसवलत, खूप भारी, खूप मजा आणलीत. वा बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. सम्या अफलातून ऋषिकांत राऊतची कॉन्सेप्ट आणि तू लिहिलं होतंस. ब्रिलियंट ब्रिलियंट. म्हणजे हे जे संगीताचं दही दूध लोणू तू पसरवतोय म्हणजे कधी कधी असं वाटतं कधी ते लोणू तुझ्या ह्याच्यातून गळतंय आणि कधी आम्ही ते येऊन असं असं म्हणजे वा वा ला जवाब. ना मग तुझ्याबद्दल काय बोलू? तू मस्त फॅन्टॅस्टिक. प्रिया मस्त मस्त गायलात पण तुम्ही दोघी. शेवटचं फार सुंदर मजा आली. पृथ्वी लाजवाब बेरिंग होतं. लाजवाब. आणि ते मध्ये मध्ये जे काही करत होता सुरांचं ते फार आकर्षक होतं, दिलखेचक होतं. मजा आली, खूप मजा आली. दत्तू बोलण्यासारखं काही नाही माझ्याकडे. लाजवाब सुंदर. खूप मजा आली, खूप मजा आली. वा वा वा. निर्मिती ताई. मी तिकडे येऊ का तुम्ही इकडे येत आहे? ठार 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 वेडे आहात तुम्ही लोक आणि तुम्ही आम्हाला वेड लावता. काय चाललं होतं आता? काय स्टेजवर जे धिंगाणा चालू होता तुमचा. सगळ्यात आधी दत्तू, आय लव्ह यू डार्लिंग. किती किती गोंडस आहे. मला खरंच म्हणजे मला वाटलं याला द्यावी यार शिष्यवृत्ती. खरंच. आणि गुरुमा आता सध्या रंगभूमीवर किंवा इंडस्ट्री मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कॉमेडी क्वीन्स आहेत. मला असं वाटतंय की ही शिष्यवृत्ती जरी तिला मिळाली असेल तरी मी ही पदवी तुला देते आज. तू मॅडनेसची क्वीन आहेस. आणि सम्या हा सुमारिया चौगुलिया नाही आहे, हा बेशुमारिया हसवैया आहे. जमलं 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 जमलं. वेडपटगिरी चालली होती तुमची सगळ्यांची अक्षरशः. खूप मस्त खूप मस्त. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. मंडळी लग्नाच्या कांदे पोह्यांना पडणार आहे डबल तडका. त्यामुळे इथे उडणार आहे हास्याचा भडका. जोडवाला मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी विनोदवीर. हॅलो हॅलो हाय हाय हॅलो प्रसाद सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आहेस तू? येस येस. निर्मिती ताई नमस्कार, पाया पडतो. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ प्रसाद सर. ओहो आय एम डॉक्टर ओंकार राऊत. बरं.
आय हॅव 2 PhDs आणि मी ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतो. मला शिस्तीत जगायला आवडतं. नो डोंट लाफ. आय विल टेल यू, आय हॅव अ बिलीफ. माझा असा एक बिलीफ आहे की एव्हरीथिंग शुड हॅव अ प्लेस अँड एव्हरीथिंग शुड बी इन इट्स प्लेस. कोण बोलतंय? येस प्राजू, मीच बोलतोय. या कसं आहे, आय डोंट लाईक, म्हणजे मला टाइम टू टाइम जगायला आवडतं. ऐका, टाइम टू टाइम, एकदम करेक्ट, स्लिक. आय डोंट हॅव ड्रीम्स, आय हॅव गोल्स अँड आय अचीव्ह देम. आणि असंच एक गोल मी आज अचीव्ह केलेला आहे. अँड थँक्स निर्मितीताई, तुम्ही आजचा दिवस निवडला तिथे येण्याचा. कारण एक असं गोल मी आज अचीव्ह केलेलं आहे, ते म्हणजे लग्नाचं. ही माझी प्रिया. प्रिया, सॉरी. लाजतेस? लाजायचं होतं तुला. लाजतेस कसली? ही प्रिया. आम्ही घरी कांदेपोह्याचा कार्यक्रम ठेवला होता, पण मी आईबाबांना म्हणालो की, म्हणजे हिच्या आईबाबांना म्हणालो की आम्ही हॉटेलमध्ये जातो, जरा एकांतात बोलतो, वेवलेंथ जुळवतो, थोड्या आमची मतं जुळली, आम्हाला काय आवडीनिवडी जुळल्या आणि सगळंच जुळलं. सो आता मला घरी जायचं आहे, त्याच्या आईवडिलांनाही कळवायचं आहे, पण पत्रिका द्यायला मी स्वतः येणार. प्रसाद सर, निर्मितीताई, प्लीज प्लीज तुम्ही माझ्या हातूनच घ्यायची आहे. लेट्स सी काय बोलताय तुझे आई बाबा किती. आई बाबा, आई बाबा. हो 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 हो, आले 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 आले. अगं हे तू करायचं. आले आले, मी का करतो? कशाला करता? हा, हे तू केलं. नमस्कार बाबा. आई. राऊजी, मी बोलवलं. हो हो हो, नाही, मला तुमची मुलगी पसंत आहे आणि तिला सुद्धा मी पसंत आहे आहे आहे. अहो बाबा, अहो काय बाबा, अटॅक येतोय? बाबा, अहो त्यांना बाबा आवडा. बाबा आवडा. बाबा आवडा. बाबा बाबा, आई तुम्हाला नाही माहिती, हा बापासाठी हा काय क्षण आहे तुम्हाला नाही माहित. अहो, जावयासाठी हा काय क्षण आहे हे तुम्हाला माहित नाही. अहो बाबा उठा. आई. सॉरी सॉरी, माफ कर, मला कल्पना आहे तुला कसं वाटत असेल. सॉरी जावई नाही, हो बोलले. एक्साइटमेंट लेवल. आपण यांच्या एन्झायटीचं काहीतरी करायला. काय तुम्ही जावई बापू. नाही नाही, आई आई, आता जावई बापू कुठे? आता मुलगा मी तुमचा. हो मुलगा. बाबा. नको आता, नको आता, नको. सावराच होता. मुलगा बोलला. एन्झायटी, आपण एक्झायटीचं आपण काहीतरी. तुम्ही बसा ना, बसा बसा ना. तुम्ही जरा, बसा बसा बसा. नाही नाही, शांत व्हा. हो, नाही, मी काय म्हणतो, लग्नाचं आपण जर करायचं झालं तर आपण थोडक्यातच आटपू असं मला वाटतं. 50 माणसं तुमची, माझी 4 माणसं. 4च? हा, आई बाबा माझे नाही आहेत आणि तसे जवळचे नातेवाईक पण असे काही नाही. सो 4 मित्र आहेत माझे, 3 मित्र, 1 मैत्रीण. सो ते येतील. आणि कसं आहे, लग्नावरचा जो खर्च आहे तो लग्नावर करण्यापेक्षा आम्ही हनीमूनवर करू ना. आय गेस कुठे बाहेर जाऊ, फॉरेन ट्रिप वगैरे. अगं बाई प्रिया, पाहिलंस का, अगदी व्यवहारी नवरा मिळाला तुला. एक सेल्फी काढूया का आपण? हो हो, काढूया, येस काढूया. Please, of course. येस. का नाही काढायचं? मी काढतो. मी काढतो. मला असे हे मायक्रो क्षण जपायला खूप आवडतात. अगं ह्यानीच बाई. मॅक्रो क्षण निर्माण होतात. खरं. जावई बापू एकदम मोलेक्युलर वाला येतं एकदम. हा. मॉलिक्युलर. अहो, तुम्ही मागे थांबा ना, हिला तिथे जवळ थांबू दे. से सायन्स सायन्स. थँक्यू. ए मला पण टॅग करा फिन्स्टावर. हो 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 हो. फायनली फाउंड माय ॲडम एंगेज्ड विथ प्रियदर्शिनी. ए चला चला, आता आपण छान मस्तपैकी जेवणाचा बेत करूया. आमरसपुरी करायची. हो मी करते. मी सांगितलं तसं करायचं. म्हणजे कसं, मी एंट्री घेतली की लोक कसे भारावून जातात. तसं झालं पाहिजे, कॅच पडले पाहिजेत लोक. हं? चले. नॉक नॉक. खांडेकरांच्या घरात काय? हो, हे खांडेकरांचंच घर आहे, पण आम्हाला फिनाईल वगैरे काही नकोय. चला निघा. नाही फिनेल विकणारे नाही हा. मुलगी बघायला आलेला आहे. मुलगी बघायला आलात म्हणजे? ते डॉक्टर बापट त्यांनी फोन केले नव्हता ना मुलीबाबत. अय्या. अच्छा 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 अच्छा. ऐक नको.
बापट अच्छा बापटांच्या रेफरन्सने आलात तुम्ही ऍक्च्युली पण तुम्ही बरं या आत या इथे आता कसं होणार ऐका काय झालंय थोडा उशीर झाला हं? नाही लवकर आलेलं आहे आम्ही नाही नाही आलायत लवकर पण तसा उशीर झालाय हे 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 राऊतजी आहेत नाही, नमस्कार. हा, ते ऑटोवाले आहेत ते आमचे ऑटोमिक रिसर्च सेंटर सायंटिस्ट आहेत बाबा. ते सकाळी आलेले हा. राहायला हा, हा. प्रियाला आणि मग हे 3 लाख आहेत त्यांना अच्छा, अच्छा. स्वतःची हे आहे बाबा नाही नाही तर म्हणजे प्रियाला पण ते आवडले म्हणजे हे झालंय अच्छा. कळतंय ना तुम्हाला अच्छा होय काय म्हणजे आपल्याला उशीर झाला हा त्यांचं ठरलंय मग इथं पाम्या टायमिंग चुकलं की केवढा घोल होतो आला ना गोळ मोऱ्या असा काय घोल झाला सगळा आता जाऊ द्या मोऱ्या मोऱ्या काय करताय तुम्ही नाही ना भाई तुझा गैरसमज होईल हं. घरात गणपतीवाले आलेत म्हणून गणपती बाप्पा मोर्या असं नाही. तसा नाही आहे ह्याचं नाव मोर्या आहे हा माझा बाप आहे मी याला मोर्या बोलतो आणि मी मोऱ्याचा पोऱ्या आहे. मोरे अय्या. अरे बापरे म्हणजे वडिलांना मोऱ्या बोलता हा भाई आपल्याकडे हसत खेळत आहे भाई होय होय म्हणजे सगळं ठरलेलं आहे तुमचा झालेलं आहे तर चला मग आपण आता पालशेत करायची पोरगी बघूया चल निघूया काका 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 काय रे थांबा ना तुम्ही थोड्या म्हणजे एवढ्या लांबून आलात तर चहा वगैरे पिऊन जा थोडं खा नाही आराम भाई करा काय आणि आता मग- झालंय तर आता कुठे थांबणार ना भाई नाही नाही असं बरं दिसत नाही शेवटी कसं आहे तुम्ही घरात पाहुणे आलेले आहेत आई बरोबर आहे, बरं. चहा तरी आपण द्यायला पाहिजे. द्यायला तर पाहिजे बसा ना मी बसू चहा. आम्ही? हो बसा प्लीज ना. प्लीज प्लीज बसा प्लीज बसा हो बाबा 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 जावे बाबू तुम्ही मुलगा म्हणून जबाबदारीच घेतलीत घराची हो 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 ह्यांच्या एन्झायटीचा आपण काहीतरी करायला पाहिजे बसा ना प्लीज मोरे काका बसा ना तू रे बस रे मित्रा प्रथमेश बरं भाई तुम्हाला पम्या म्हणून हाक मार अक्का कोकण आपल्याला पम्या म्हणून ओळखतो हा, yes, yes. अख्ख्या गावात हा लय फेमस आहे अच्छा अच्छा पम्या पम्या प्रिया असं नाही करू ते आपल्या घरी पाहुणे म्हणून आले तू नाही, नाही. जरा नीट वा नाही नाही मी वेर आर युअर चांगल्या- मॅनर नाही 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 ओंकार मी चांगल्या अर्थानेच बोलले अच्छा हो का हो. हा म्हणजे पम्या नाव असं हे आहे ना एक नावामध्ये कसं क्वर्कीनेस फर्कीनेस येस 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 असेल पम्या नाईस नाईस छान नाव आहे पम्या वर्की वर्मी घ्या चहा घ्या मुलगी पसंत आहे हो ओ, काय बोलताय तुम्ही तसं ना व हे ते- ऐकून तर घ्या काय जर आम्ही ह्यांच्या आधी आलेला असता आणि पोरीनं चाय आणसी तर मुलगी सुंदर आहे आम्हाला पसंत आहे असं आम्ही बोललेलो असतो. अच्छा अच्छा तसं मला वाटलं हे मोऱ्या बोलतो मध्ये म्हणजे हा हे सगळं ठरलेलं आहे तुमचा हे झालेलं आहे आमचं अच्छा अच्छा काय करता हो तुम्ही मी अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये कामाला आहे नाही, तसं ना नेमकं काय करता हो तुम्ही मी सायंटिस्ट आहे डॉक्टर आहे मी मुळात म्हणजे होय काय? PhD आहे 2 आणि सध्या मी सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीची PhD करतो आहे आणि फावल्या वेळेत मी सायकोलॉजीचाही अभ्यास करतो काहीतरी वेगळंच आहे यांच्याकडे आपल्याकडे हा म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी MSc असून सुद्धा मी सायकोलॉजी का करतो असा प्रश्न पडत असेल तुम्हाला नाही आम्हाला कशाला पडेल तुम्हाला पडेल ना तो प्रश्न आम्हाला पडेल झपतच येत नाही ना. मोऱ्यामध्ये मध्ये नाही मला खरंच असं वाटतं की ह्युमन ब्रेन इज अ युनिवर्स इट सेल्फ आणि ते एक्सप्लोअर करायला मला खूप आवडतं आणि मुळात कसं आहे नीटनेटकं आयुष्य चांगलं आयुष्य ह्याचा पाया हे शिक्षण असतं नाही बादशाह की पब्लिक मध्ये बोलू काय भाई आ? काय काय बादशाह की काय बादशाह की पब्लिक भाई मध्ये बोलणार आहे लाईक एक्सक्यूज मी हा भाई तू तसं समज भाई बादशाह की पब्लिक बोला म्हणजे तू काय ते तुझा रिस्पेक्ट आहे भाई तू शिकलाय बिकलाय आहे म्हणजे रिस्पेक्ट आहे शाळेत शिकलाय पण खरं शिक्षण ना आपल्याला जिंदगी शिकवते भाई शाळेतलं शिक्षण विसरल्यावर भाई जे 19-20 हातात उरतं ना भाई ते खरं शिक्षण आहे भाई Correct. ओ माय गॉड यांनी आता आईन्स्टाईनचं वाक्य बोललं हा म्हणजे हा काय हो आईन्स्टाईनचं वाक्य आहे हा भाई तू नाक्यावर त्याने ऐकलं असेल आपलं त्यामुळे बोललं असेल काय कुठे नाक्यावर नाक्यावर कशाला उगाच तिथं बोलायचं ऐकलं ना घेतलं ना त्यानं नाही 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 त्याच्यावर ओरडू नका आईन्स्टाईन हा खूप मोठा शास्त्रज्ञ होता ही वॉज अ सायंटिस्ट नाक्यावर उभं राहून पानटपरीवर पान थुकणारा माणूस नव्हता आईन्स्टाईन Please. नाही नाही भाई मला पण म्हणजे हा कॉन्फिडन्सच आवडला आणि भाई तो माणूस होता ना भाई पण हो माणूस बादशाह माणूस होता ना तो म्हणजे कसं तर त्याच्या घरासमोर पण एखादा नाका असेल ना हा तिथे पिरियाजी तुम्हाला सांगू काय खरं हा फेरियाजी माणूस आहे ना सर्वात भारी याडा माणूस आहे हा. हा, हा? बापरे. येडा माणूस आहे हा, माणूस याडा प्राणी आहे म्हणजे एकदम म्हणजे काय माहितीये तुम्ही कुत्र्याला शाळेत जाताना बघितलंय काय नाही नाही डुकराला शाळेत जाताना बघितलंय नाही 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 करून दाखवायला सांगितलं नव्हतं पण बघितलंय काय पण भाई ते का शाळेत जात नाही
कारण त्यांना शाळेची गरजच नाही ना भाई. ते जिंदगी जगताना जे शिकतात ना तीच त्यांची शाळा आहे भाई. जिंदगी जाम मोठी शाळा आहे भाई, तुम्हाला सांगतो. काय बोलतोय इंटरेस्टिंग बोलतायत पण इंटरेस्टिंग बोलताय ते नाही नाही म्हणजे आता प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात ना, तर त्यांचं शिक्षणाबद्दल असं मत असेल. त्यांचं शिक्षणाबद्दल मत आहे प्रिया, मत पण असू शकतं तुमचं वेगळं मत. मला प्लीज माफ ए करा. भाई हात बी जोड नको तू भाई. हात बी काय आपण काय 30 मार खाणं काय तू हात जोडतोय आपल्या समोर. नाही तुझा हात जोडून मी जाऊ कुठे. 4 दिन की जिंदगानी भाई. आपण यायचा जागायचा निघायचा एवढंच आहे. हात जोडतो भाई. प्रेशर आला भाई. ओके ओके हात ठीक जोडू आहे. नको, हात जोडू नको. नाही जोडत आहे. ठीक आहे, चिल आहे. नाही, पण चांगलं आहे इंटरेस्टिंग आहे तुमचं जे काय आहे ते इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे. एक वेगळाच एक सहज अप्रोच आहे. आयुष्याकडे बघण्याचा एक सहज अप्रोच आहे असा. भाई सहज म्हणजे आपण असंच आहे. आपण बोलला तर बोलला बोलू ना. जिंदगी 4 दिन की जिंदगानी आहे भाई आपली. हे झालं वाक्य झालं परत तुम्ही तेच बोलला. अरे भाई आपलं तसंच आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय भाई. जिंदगानी आहे ना भाई काका. पिकनिक सारखी जागा आहे. यायचा 4 दिवस इथे फिरायचा निघायचा. कोण इथे अमरपट्टा घेऊन आले. तुमच्याकडे आहे अमरपट्टा भाई. आपण पिकनिक सारखा जगायचा. ही चादर माझी ती चादर माझी. कशाला पाहिजे झगडा बिगडा नको ना भाई. बादशाह पब्लिक सारखा जगायचा आपण आणि निघून जायचा. निघून जायचंय. ही वेगळीच आहे. वेगळीच फिलॉसॉफी आहे आयुष्याची. ह्यात तुला काय फिलॉसॉफिकल वाटतंय प्रिया? काहीच नाहीये. अरे ही नाहीये फिलॉसॉफी. ही वायफळ बडबड आहे फक्त. हा. कळतंय का? त्यांनी त्याच्या तोंडात शब्दांची मॅरेथॉन लावली आहे. शब्दच ठरवतायत कोण पहिलं येणार, कोण दुसरं येणार, कोण तिसरं येणार. त्याच्या हातात काही नाहीये. हा. तुझ्यासारखी लोक त्याच्यात काहीतरी अर्थ काढतात. मग ह्यांना वाटतं आपण सॉलिड आहोत, पण हे सॉलिड नसतातच. Exactly. डेफिनेशन ऑफ वायफळ बडबड इज धिस मॅन टॉकिंग. हेच बोलायचंय मला. हा. ऐक प्रिया, मी काय बोलतो, आपलं ठरलंय ना दोघांचं. नाही मग आता का आपल्या पुढच्या गोष्टी ठरवायच्या आहेत. चहा घेतला, चला या भाई आपण निघणार होतो. भाई पण चहा दिली आहे तुमचा दर्या दिली आहे. आपण येतो चहा. येतो आपल्या. नाही थांबा ना. हा नाही म्हणजे चहा झाला ना, तर आता वाजलेत किती बघा. जेवूनच जा ना. नाही भाई आपण थांबलो असतो पण नको. नाही जेवूनच जा. आमरसपुरीचा बेत आहे मी पुऱ्या तळणार आहे. हो नाही, आमरसपुरी नाही, आहे. नाही, तुमचा बेत आहे ते तुमचं सगळं जुळलं आहे ना. तुमच्या घंट्या वाजल्यात. आम्ही थांबून काय करणार आहे. काय बोललास तू? काय वाजलंय? घंट्या वाजल्यात. घंट्या वाजल्या. कळतंय मला. व्हॉट इज घंट्या वाजलेत? घंट्या भाई ते असं होतं ना. जुलतं ना आपलं काय. वेव लेंथ जुळण्याला माणूस हा घंट्या वाजल्यात म्हणतोय बाबा. अरे नाही भाई तसंच असतं ते. घंटी वाजल्या म्हणजे बघ आपण असं चालत असतो आणि अचानक असं समोर कोण आलं ना तर मग इकडे ना असं टन असं झालं ना भाई. समजायचं हीच आहे भाई. देवाने आपल्यासाठी पाठवले ही आपल्याला पाहिजे. I'm so नाही sorry, हो पण खरंच सांगतो. मगाशी वहिनी मला चाय दिली ना, माझी पण घंटा वाजली होती. तुमचं काय चाललंय? आमचं काय चाललंय? नाही तसं नव. आम्ही आता आलेलो ना, तर ह्या पोरी चाय आणून द्यायला नसती ना, तर हिला बघितला याच्या इथे घंटा वाजली असती ना. अरे असं बोलताय. ऐका ना, झालं तेवढं बस झालं. चला निघा. नाही थांबा ना. प्रिया. बाबा इंटरेस्टिंग बोलतायत काहीतरी. घंटी बिंटी बोलतायत. प्रिया मला हे नाही आवडत आहे. एक्झॅक्टली. यांची भाषा ही मला नाही आवडत आहे. एक्झॅक्टली. बाबा तुम्ही असं भाषेवरनं जज नाही करू शकत एखाद्याला. असं म्हणजे अशुद्ध भाषा याच्यावरनं आपण एखाद्याची बुद्धिमत्ता नाही ठरवू शकत. मुळात उत्क्रांतीमध्ये भाषा खूप नंतर आली. मानव आधी उत्क्रांत झाला. आणि बुद्धिमत्ता ही काय अशुद्ध भाषेवरनं शुद्ध भाषेवरनं नाही ठरवायची. कृष्ण बोलला म्हणजे बुद्धिमत्ता आहे असं नाही. मुळात समोरचा काय बोलतो याच्या आशयाच्या घनतेवरती बुद्धिमत्ता ठरते की नाही. हे सगळं ह्याला सांग. आत्ता इथे जीव सोडेल. सेम ऐकतो ह्याला बघ. बाबा बादशाह बोलतोय सगळं सोड. काय काका आपण आत्ताचा बच्चन ऐकला आपण. बघ एवढं छान पोलीस त्याला बच्चन बोललाय तो. नाही ह्याच्या भाषेला आपण जज केलंच पाहिजे बाबा. नाही भाई आपण ऐकला आत्ताचा बच्चन. पण भाई हे पिरियाजी तुम्हाला सांगतो. हे जे भाषा विषय आहे ना हे आपण ठरवलंय. माणसाचे बोललो ना माणूस आहे ना एकदम येडा आहे. हे झोल आपण ठरवलेत भाषेचे. ही भाषा शुद्ध आहे ही अशुद्ध आहे. कुत्र्यांमध्ये बघितलं हा शुद्ध भाषेचा कुत्रा आहे हा अशुद्ध भाषेचा कुत्रा आहे. नाही कुत्र्यांमध्ये असं नसतं. नाही ना नाही. हे ना सगळं आपण ठरवलेलं आहे. शुद्ध भाषा अशुद्ध. 4 दिन की जिंदगानी आहे. कुठे शुद्ध अशुद्ध यायचा जगायचा निघायचा एवढंच आहे ना भाई. तेच बोलतोयस तू सतत आपल्या. अरे तेच आहे. आता आपण तसाच जगतो तर तसंच आहे ना सगळं. नाही, पण पिरियाजी आपण निघतोय पण तुझा बच्चन ऐकला ना तुझा कनेक्शन डायरेक्ट इथे घुसला. आपण बोलून जातोय आपलं बाकी काय नाही. आपण
कनेक्शन घुसला. पम्याजी आत्ता बोलले कनेक्शन घुसलाय. घुसले भारी वाटते. कनेक्शन घुसलाय भारी आहे नाही. काय भारी आहे यार, काय भारी आहे? काय आणि तू रे, तू काय 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 कनेक्शन जुळलाय तुझा? हा? काय कनेक्शन जुळलायस? कसली फालतू उदाहरणं देतोय जुळला नाही, घुसला बोल. तेच ते जे काय बोललास ते काय 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 प्राणी आणि कुत्रे काय काय उदाहरणं देतोस तू? माणसाला मेंदू आहे ना जास्त, माणूस जास्त उत्क्रांत झाला ना म्हणूनच का अजून आपण प्राणीच आहोत? मूर्खम. काय 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 माहितीये तुला हिच्याबद्दल? हा? हिच्या आवडीनिवडी काय माहितीयेत? सांग मला काय माहितीये? हिला कुठला रंग आवडतं, काय घालायला आवडतं, काय खायला आवडतं, म्युझिक कुठलं आवडतं माहितीये तुला? हा? माहिती आहे का? सांग ना. हा? काय चाललंय बाबा? सांग, माहिती आहे का? याचा एकदम चनाजोर गरम झाला यार. ए गप्रे. एवढा काय भडकतो? आपण फक्त बोललो आहे. नाही पण नसेल माहिती, मी काही सांगितलंच नाही तर त्यांना कसं माहिती असेल? मी सांगते. मला म्युझिक मध्ये फ्रँक सिनात्रा आवडतात, मला बिली आयलिश आवडते, जस्टिन बिबर, टेलर स्विफ्ट हे सगळे मला आवडतात. बोल बोल. माहितीये का जस्टिन बिबरचं कधी ऐकलंस का गाणं? हा? जस्टिन बिबर. नावाला कुठे सूर लावताय? नावाला तरी सूर लागतो का तुमचा? ए बच्ची मेरे को मत बोला अभी. अच्छा मैं इनके शादी में अभी मंगलाष्टक बोलने वाला है. जनता तैयार रहो, रेडी रहो एकदम. मांडव डालके. बाबा तुम्ही त्याच्या भाषेत बोलताय. सॉरी नाही पण मज्जा आली ना तुम्हाला? आता मज्जा आली ना? बाबा नाही नाही आली. तो मला- कॅटलिस्ट म्हणून मध्ये घुसतो आणि तुम्हाला बिघडवतोय सगळं आणि बाहेर निघून जातोय. लक्षात घ्या. तू तू ए तू तू गाणं सांग ना. एक तरी गाणं सांग. जस्टिन बिबरचं बेबी बेबी माहितीये तुला? हा, लव्ह स्टोरी माहितीये? टेलर स्विफ्टचं माहितीये का? सांग ना. भाई इथेच मांडव मोडतो हा आपला. काय बोल म्हणजे काय ह्याचा भाई अर्थ? भाई मी समजवतो भाई. बस तू बस. बस समजवतो. तू आता ते गाणी बोलला ना सगळी, हा. एखादं गाऊन दाखव चल. भाई तू नाही गाऊ शकतो, तुझ्याकडे राईटच नाही आहेत ना इकडे भाई. भाई तू मला सांग भाई, चिठ्ठी वाजली आत्ता गाऊ आम्ही दोघे, आपल्याकडे राईट आहे ना भाई? भाई मी हेच सांगतोय ना, जिंदगानी 4 दिवसाची आहे भाई. तुम्ही ना 12-12 फुटाची कंपाऊंड घालून ठेवले आणि कंपाऊंडमध्ये सिकुडके जगताय भाई तुम्ही. कंपाऊंडच्या बाहेर या बादशाह की पब्लिक असा जिंदगानी चाहिए भाई. बाहेर आल्यावर 4 सॅल्यूट मिळतात, बास झाला भाई, निघालो आपण. एवढं पाहिजे भाई असं. कमाल आहे हे. म्हणजे हे असं एक भान आहे तुम्हाला, प्रत्येक गोष्टीचं भान आहे आणि असं बेफिकर जगण्यामध्ये पण तुम्ही भान जपता. हा गुण मला खूप आवडलाय तुमचा. हो मलाही आवडला. मी ना यांना नेहमी सांगत असते, आपण ना कंपाऊंड बांधून नकोच ठेवायला, मोडून टाका कंपाऊंड. जा सगळ्यांना हाय हॅलो करा. ऐकतात कुठे? काहीच ऐकत नाही. भाई आपली जिंदगानी अशीच आहे भाई. म्हणजे ना, आणि तुम्ही बोलला ना की आपला तो गुण का काय बोलला ना, हा, हा. आपण तसंच आहे. आपण बोलला तर बोलला, आपल्या जे पोटात ते वाटत आहे आपण. हा, आपण काय स्वभाव लाली पावडर करत नाही. हा. माझं पण तसंच आहे. जे पोटात ते ओटात आहे का? पोटात ते ओठात. हो, ऍडिशन यायला पण मी घाबरतो का नाही. मागं एकदा ऍडिशन लिहून घेतली होती, 2 वाक्य बोललो, घाम फुटला, सगळी पुसून गेली होती माहिती. काय मध्ये मलाच कळत नाहीये. मला हे नाही आवडत प्रिया. त्यांना जायला सांग, इथं बस. मी सांगतो जायला. मी या घराचं आता तुम्ही निघा. निघा निघा. हा तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा प्लीज. आमचं ठरलंय की नाही, चहा बिया प्यायलात की नाही, सगळं झालं की नाही? येस येस. एक मिनिट. नाही तुम्ही थांबा. असं कसं पाहुण्यांना जायला सांगतोय? ते बोलतायत ना. पाहुण्यांना जायला सांगतोय म्हणजे ते मूर्खासारखं बोलतायत आणि तू पण मूर्खासारखं काहीतरी त्यांना रिएक्ट होतेस म्हणून मी त्यांना जायला सांगतोय की नाही प्रिया? तू नीट बोल माझ्याशी. आपलं लग्न आत्ता ठरलंय, झालं नाहीये. झालेलं असू दे किंवा ठरलेलं असू दे, मूर्खासारखं वागणाऱ्या मुलीला असंच बोलतात, कळलं की नाही? एक तर तू 4 चौघात मला मूर्ख म्हणू शकतो. मी 4 चौघात तुला मूर्ख म्हणत नाहीये, मी तुझ्या घरातच तुला मूर्ख म्हणतोय. एक तर तू आज जा. जावई तू बापू, आज जा. जावई बापू. मी का आज आई जायचंय? आई, तुम्ही पण आज मी का आज जा. जायचंय? आम्ही सगळे पुरुष मंडळी सगळं बघून घेऊ काय ते. निघा. हॅलो, लिबरल लोकांच्या घरी असतो हे. पुरुष ए, थांबतील, ए, बायका भाई, आता- ए, ते भाई. फालतूगिरी मला नाही लिबरल वगैरे मला सांगू अरे नको. बादशाह ए, की- तू मध्ये बोलू नको. तुझ्या कानाखाली आवाज काढीन. ह्या गालाचे मॉलिक्युल आणि ह्या गालाचे मॉलिक्युल एकत्र येतील, आधीच सांगतोय. निघ चल. मार मला भाई. भाई तू मार मला. मारून तुला भारी वाटत असेल तर तू मार मला भाई. आणि पिरियाजी तुम्ही पण थंड घ्या ना भाई. 4 दिवसाची जिंदगानी आहे, कुठे वाचवाच चालू आहे. तुम्हाला सांगतो, जिंदगानीमध्ये जो कमीपणा घेतो ना, त्याला जिंदगानी लय ताकद देते. तुम्हाला सांगतो, रुबाब दाखवायला ना ताकद लागत नाही, पण साला या जिंदगानीमध्ये ना कमीपणा दाखवायला ना जिगरा लागतो. तो तुमच्याकडे पाहिजे भाई. आपल्याकडे तो जिगरा आहे. पम्याला विसर, पण हे वाक्य लक्षात ठेव. हा, चला जातो आपण. हा, चला चले चला. तू काय जवळून स्किट बघतोय काय? चल काहीच गरज नाहीये. चल चला तू घ्या. थांबा. प्रिया किती सोपं करून सांगितलं. आता एवढी भांडणं झाली
तेव्हा यांना कळलं नाही. 2 शब्दात आयुष्य अख्खं सोपं करून सांगितलं. बाबा माझं ठरलंय, मला लग्न पम्याशी करायचंय. प्रिया काय बोलतीयस हो तू? हो. ए भाई बाशा लोग अपने को जिंदगी ऐसा ही जीना है. 4 दिन का जिंदगी है ना, 4 दिन अपने को ऐसा 12 इंच के कंपाउंड में नहीं जीने का है. प्रिया 1200 स्क्वेअर फूटचं घर आहे हाँ वो नहीं जीने का है. अपने को पिकनिक मनाने का है. म्हणू ना पिकनिक. हाँ ये चादरी करके हमको नहीं भरने का है ना. काय बोलते ही बाई? हे मोर्या मोर्या तू सासऱ्या मैं तेरा सुन्या. अरे हा ये. ए, सुन भाई सुन बाय. चलेगा तेरे को. हो हा मोऱ्याचा पोऱ्या तुला तर ठीक आहे. आय मोऱ्याच्या पोऱ्या. हो. मैं तेरी नवऱ्या. मी तुझी नवरी व्हायला तयार आहे. तू बोल यार, तेरे को ते घंटी बजता है क्या तेरे? भाई तू जरा जास्त अंगावर येतोय भाई घंटी वाजते भाई आपल्याला चालेल. उसकी घंटी माझी है. घंटी माझी प्रिया. चलेगा तू इसके साथ पिकनिक मना, तू इसके साथ शादी कर. एकदम हे कंपाउंड विम्पाउंड छोड़ के मेरे को चलेगा ये है ना. आई तुम्ही तरी काहीतरी बोला ना. बच्ची बोल रही तो छोड़ देना, बंटा है तू, काय को उसको अटका रहा है? हो जाने देना बादशाह को, पब्लिक को पूरा ये जान दे. बाबा तुम्ही पण वाह बादशाह की पब्लिक बोले तो एकदम मजा आ गया. प्रसाद दा. अरे 4 दिवसाची जिंदगानी भाऊ, कशाला पाहिजे कमेंट बिमेंट या. मजा आली. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक, उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. पशा बहारदार होतं कॅरेक्टर, फार मजा आली. म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग ज्या पद्धतीने तू आलास तिथेच त्याचा मॅडनेस एस्टॅब्लिश केलास. खूप मजा आली. पम्या फॅन्टॅस्टिक, फार वेगळ्या म्हणजे काय म्हणूया, वेगळ्या थ्रेडचं कॅरेक्टर होतं, पण तू मस्त पोर्ट्रे केलंस. मजा आली. रसिका मस्त, प्रिया मस्त. प्रिया दिसतेस पण खूप गोड, आणि तो जो डायलेमा होता तो पण तू फार मस्त प्रेझेंट केलास. थँक्यू. राऊत, तू आलास ज्या कॉन्फिडेंटली, तेव्हाच आम्हाला माहिती होतं हे होणार नाही गेलं. फक्त ते कुठल्या दिशेने जातं ते आम्हाला बघायचं होतं, आणि तो प्रवास फार रंजक होता. आणि ॲज युजल तू ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होतास ते फार इंटरेस्टिंग होतं. मोरे मस्त, कातिल जबरदस्त, क्लास. मजा आली. निर्मिती ताई. हा, मला फक्त जरा एकच विचारायचं होतं की राऊत, तुझ्यावर अन्याय होतो सतत, असं नाही तुला वाटत? अरे बापरे. ऑन स्क्रीन झाला तर काही प्रॉब्लेम नाही, ऑफ स्क्रीन झाला तर नाही, सतत तुझं लग्न मोडतं. अरे मी करतोच तसं. बरं, तोही मान्य करतोय, मी करतो पण तसंच. नाही मग बाहेर सगळं चांगलं सुरू आहे. सो खूप शुभेच्छा. मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स, खूप छान. मंडळी, आता इथे रंगणार आहे चर्चा शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार यावर. त्यामुळे आता आपण सज्ज होऊया हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी, जी घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि सातारचा विनोदी दारा रोहित माने. नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहीर जबरजंग दणक्यात स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी, या कार्यक्रमात आपण 2 मान्यवरांना बोलवतो, त्यांच्यासमोर मी असा विषय टाकतो, त्यांच्यासमोर असं मी त्यांना चुचकारत बोलता करतो, आणि नंतर त्यांच्याच बोलण्यात आकडी लावतो. मग ते जे शिलकतात आणि खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात. तर आजचा आपला चर्चेचा विषय शाकाहार की मांसाहार. त्याच्यासाठी आपल्याला शहाणपणा शिकवायला 2 मान्यवर इथे आलेले आहेत. असं बोलावं लागतं. तर मी दोघांना अशी विनंती करतो
की त्यांनी स्वतःची नसलेली ओळख स्वतःच्या तोंडाने प्रेक्षकांच्या तोंडावर अशी कण फेकून मारा बा. चेतनाजी. नमस्कार, हा मी अखिल भारतीय आम्ही शाकाहारी जगात भारी संघटनेची अध्यक्षा चेतना भट. वा वा वा, क्या बात क्या बात. रोहितजी. नमस्कार, हा मी अखिल भारतीय हा आम्ही मांसाहारी त्याला लावत गेले शाकाहारी या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्य माने फ्रॉम सातारा. आणि नमस्कार, मी अखिल भारतीय अरुण कदम मारी ते स्किट कोण बरं तारी. या संघटनेचा अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत. इथे आपल्या स्टुडिओमध्ये काही मोजके प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत, त्यांचं पण गैर स्वागत आहे बुवा. नमस्कार तुमच्या सगळ्या कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम हो हो, अरे तू प्रेक्षक म्हणून आलेला आहे ना रे. तू टाळ्या वाजव, 200 रुपये घेऊन घरी जाय. अरे प्रेक्षकांना चेहरा असतो पण त्यांना ओळख नसते, काय ओळख करून देतो तू. तर चर्चेवर आपण येऊया. शाकाहार की मांसाहार, चिकन चिल्ली का गोटेल वांग्याची भाजी, मीठ कबाब का मेथकूट. आधी मी चेतनाजी तुमच्याकडे येतो. तुम्ही मुद्दा मांडा, चर्चेला अशी सुरुवात करा. नक्कीच. सगळ्यात प्रथम सगळ्यांना माझा शुद्ध आणि सात्विक नमस्कार. वा. आमचा बी तामशी नमस्कार मग. लाल, तांबडा, पांढरा, तरतरीत एकदम नमस्कार आमचा मग. बोलू का? बोलू द्या ना त्यांना, देतो ना तुम्हाला वेळ. बोला की बोला. हा. नाही, चर्चा सुरू करण्याआधी मला सांगा, इथे कोण कोण शाकाहारी आहे? अरे वा, अरे बापरे. हा. क्या बात. हा, सगळे मित्र मला बोलतात, अरण्या तू जाम पोरी पटवतोस, तू एक नंबरचा शिकारी आहेस. खाली बस. कळलं मला. शिकारी आणि शाकाहारी यातला फरक न कळणारे प्रेक्षक आज तुम्ही इथे बसवलेले आहेत. आले, सॉरी. मला कळलं. अजून कोणी आहे का शाकाहारी? काकी काके मॅडम म्हणा, मॅडम म्हणा. हा, मॅडम आपण शाकाहारी आहे. काय आहात? शाकाहारी. शाकाहारी. हा म्हणजे संडे आणि वॉन्डे सोडलास ना तर आपण शाकाहारी आहे. आ? संडे आणि वॉन्डे म्हणजे संडेला आपण कधी कधी शाकाहारी होतो. समजा दुपारी आपण मटण खाल्लं हा. ना तर रात्री कढी भात खावा लागतो. डायरेक्ट जामा ना एकदम. बसून घे रे भाऊ, बसून घे. त्याला मुळात शाकाहारी नाही म्हणत. शाकाहारी म्हणजे काय? काय? शाक आहार. शाक आहार म्हणजे शाक या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? काय? वनस्पतीजन्य. म्हणजे वनस्पती किंवा त्यापासून तयार होणारा आहार जे सेवन करतात त्यांना शाकाहारी म्हणतात. अच्छा. मानव हा मूळतः शाकाहारीच. मानव. कोणी सांगितलं? मी सांगते. काहीतरी सांगताय तुम्ही लागा. आ? आमच्याकडे येऊन बघा जत्रेला मानव म्हणजे लागा निवडून मटण ओढतोय. निवडून अर्ध बोकडा संपवतोय घरी. अर्धा बोकड्या. मग विषयच नाही, जेवाय बसला का नाही सुट्टीच देत नाही. बापरे. नल्ली असती की नाही, नल्ली अशी घेणार गडी ओढून खाते. एवढं. या जत्रेला तुम्हाला सांगतो तारांबळच झाली त्याची. म्हणजे? गडी नल्ली ओढतोय, हा. इनाच काय बाहेर. बापरे. दोन्ही हात धरून असं नल्ली धरली का त्यानं, मान खाली घातली, ओढलं जसं तसं डिश मधलं सगळा रस्सा तोंडात नळीतनं. बापरे. कोण? कोणाबद्दल? होती म्हणजे पक्क नॉनव्हेज लवर आहे. हो का? लईड. कोणाबद्दल बोलताय? मानव कसपटे मेहना माझा. अरे मानव म्हणजे मी तुमच्या मेहण्याबद्दल नाही बोलत आहे हो. हा. मानव मनुष्य प्राणी. हा. ती होय. आ? ती होय असं मोठ्याने बोललं म्हणजे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. छान केली बोला नक्कल बरं का? तुम्ही. मुद्दा मांडा. माझा मुद्दा आधी ऐकून घ्या, मग रिॲक्ट व्हा. बोला बोला. मनुष्य प्राणी हा शाकाहारीच आहे. हो का? त्याची पचन संस्थाच तशी काय बनवली. नाही काय नाही, मनुष्य प्राणी शाकाहारी नाहीच मुळात त्यो. नाहीये? ही शाकाहारी लोकांनी रचलेली डोंग आहे ती तुम्हाला. एक मिनिट, ढोंगा बिंगा मग काय म्हणायचं म्हणायचं मग? इथे मी माझा मुद्दा अरे ढोंगा बिंगा म्हणायचा. ए, भेंडीची भाजी का बसा. आ? भेंडीची भाजी. भेंडीची भाजी? मग काय तर भेंडीची भाजी? काय शिवी दिल्यासारखं एवढं हे काय करताय तुम्ही? भेंडी काय शिवी आहे का? तरी बरं आहे, कॅमेरा आहे म्हणून भेंडी म्हणलोय. हा. बाहेर गावला असतं तर शेंबडी म्हणलो असतो. एक मिनिट, शेमडी नाही, हे अपमान करताय का माझा? शेमडी बिमडी म्हणू अहो, नका. शामराव, नका ना, असं काय? मला सांगा, भेंडी कापल्या होती शिंबडी असती की नाही? हा म्हणजे बुळबुळीत असते. असती नाही, मग तेच म्हणलं की मी काय वेगळं नाही म्हणलं. नाही, पण रोहितजी तुम्ही जरा थोडासा संयम दाखवा. मी संयमीच आहे. ही म्हणते ना शाकाहारी शाकाहारी आहेत. मग जर शाकाहारी आहे त्या ज्वारीचा कडबा खात्याला का या? इलॉजिकल बोलताय तो. काय नाही हो, ऊसाची पानं खात्याला का? पानं कश? त्यातनं बरोबर अगदी रस काढून प्यासा कळतो या. 2-2 गालाच वाढताय अगदी. हो, हो. हा? एवढंच जर शाकाहारी आहे ना तुम्ही, झाडावर चढा आणि पानं तोडून खावा मग. अरे काय बोलताय? काय बोलतोय काय? बरं हे बघा,
इतिहासात स्वतः वाचलेलं आहे मी शामराव. बरं. स्वतः शेतीचा शोध लागला नव्हता का नाही हा. तेव्हा तुम्हाला सांगतो माणूस येऊ शिकार करूनच जगायचा. हा, शिकार करायचा. तीच तुम्ही मोठमोठ्या गुहांमध्ये गेलाय का कधी? नाही नाही मी चित्र पाहिलेले त्यांचे. गेलाय ना हा. चित्र असते ती हा, नाही हा. तिथं. ती पाषाण काळात तुम्हाला सांगतो ती घासून घासून ती दगडाची भाली बनवायची. हा. कशाला माझ्याकडे भाला आहे माझ्याकडे भाला आहे ते दाखवायला होय. हा? मुद्दाच नाही आ, थांबा ऐक. अरे शिकार करायला बनवली ती त्यांनी ती हो, हो. त्या चित्रांमध्ये नीट बघितलं का नाही तुम्ही हा. गडी असा असतो डुकराच्या माग हो. दुपारचा टाइम जात नाही म्हणून पळतोय तो. कशाला पळतोय तो? अरे तो पळतोय म्हणजे ती शिकार करायलाच शिकार पळतोय तो. बरोबर. डुकराची शिकार करून घेऊन येणार आणि मग काय झाडावर चढून काय पानं तोडून खाणार आहे तो. नाही नाही नाही. हा. काय सांगता येईल का तुम्ही? त्यानं शिकार करून आणली म्हणल्यावर तो पहिली ती शिकार खाणार बरोबर आहे. आणि मग जर तलप लागली तर मग तो पान खाऊ शकतो. तलाब लागल्यावर पान. म्हणजे आपल्याला कशी जेवल्यावर तलब लागते पानाची. हा, हा. आपण जातो की नाही पान टपलो भैया पान देऊ जरा हा. चुना बिना एकदम कतरी सुपारी बिपारी मार अरे विलची डालो ना असं म्हणतो की नाही आपण? ऐका. तलब लागले होते. मैंने कलकत्ता में थांबा टाळ्या नाही वाजवल्या त्यांना थांबवायला केलं मी. सॉरी मला वाटलं त्यांचा मुद्दा. टाळ्या वाजवताय तुम्ही. सॉरी सॉरी. पान हा मुद्दा आहे का आपला? नाही नाही शाकाहार की मांसाहार. मग ह्यांचं काय म्हणणं आहे? माणूस मांसाहारी आहे, हा. माणूस शिकार करतो. अरे शिकारी प्राण्याला नख आणि दात असतात, माणसाला आहेत? सोळा आहे ती की त्या सुळ्यांनी अख्खा प्राणी मारू शकणार आहात का तुम्ही? मग का शस्त्रांचा आधार घेता? का धनुष्यबाण आणि भाले लागतात तुम्हाला? शस्त्राशिवाय साधा झुरळ तरी मारू शकणार आहात का तुम्ही? मारू शकतो. झुरळ मारायचा फ्री असतो ना तरी मारू शकतो. फ्रे तुम्ही बाय ना उतरेल पटक तोडणार. अरे तू उकामुका राहणार आहे. हे बघा तुम्ही सगळे जे आहेत ना तू पण रे तिसरा हा मोठ्या डोळ्याचा. मी असं असं केलं ना टाळ्या वाजवा आणि मी असं केलं की हसा बॉस बाकी काहीच करू नका. ए चकली आयटम अच्छा अच्छा केलं आम्ही इकडे हसू पण समोरच्या हसण्यासाठी आम्हाला इथे मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय ना. हा? काय एक तर कॉमेडीचा वजीर तुम्ही इथे असा बसवलाय का कोपऱ्यात? कॉमेडीचा एक काय दुरी तिरी आणि गोटवर गेम खेळायचा. कॉमेडीचा गोटू मी गोटू कॉमेडीचा. तुला नाही बोललो रे. अरे बापरे म्हणजे मी पट्ट्यातच नाहीये. नाही आहे पट्ट्यात नाहीये मी. नाही आहे. अरे काय झालं अरे ग बसा की भावा तू ठरव आधी तू चेसवर बोलायचे का पत्त्यांवर बोलायची ती. सहा पाड्या आणि चालू करा. तो काला सबसिडी आता ह्यो. अरे ग बसा हो तुम्ही श्यामराव तुम्ही बी काय लागा त्यांच्यात जाताय लागा अरे, मी लगेच. पट्ट्यातच नाहीये का. ग बसा हो. अरे थांबा ना. त्यांचं लगा वेगळं चाललंय आणि तुमचं काय आहे हा, तेव्हा? शाकाहारी इथं लक्ष द्या बरं हा. का इथं लक्ष असू द्या तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. मग मी आता महत्वाचा मुद्दा मांडते. मग मांडा. कशी इतिहासाबद्दल बोललात ना काहीतरी? हा बोला हा 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 बोलू की तर बोला. इतिहास काय सांगतो? काय? माणसाचा पूर्वज कोण आहे? माकड. हा. मग माकड जर शाकाहारी आहे तर माणूस मांसाहारी कसा होईल? अरे कोणी त्या सांगितलं माकडे शाकाहारी आहे? नाही एकमेकाच्या लागा ओवा काढते ती लिका काढते ती हे असं करून लागा बडीशेप खाल्ल्यागत खाते ती हा? खात खरंच खातो. कुठली तुम्हाला जमल का खायला तसलं? काही बोललं आणि ते तर पहिलं बोलू नका तुम्ही. माकड आपला पूर्वज होता मला तर पटतच नाही. कसं काय? निव्वळ भाभावगिरीच वाटते मला इथे. काय? कसं काय पूर्वज होता माकड? तुम्ही माझ्या खानदानात येऊन बघा घरात माकडाचा एक फोटो दिसणार नाही. हं, सगळं माझा आज आहे पंजा आहे खापर पंजोबा आहे. खापर पंजे म्हणजे हे असा उभा आहे गडी. सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. खापर पंजे रुबाबात हे असा उभा आहे गडी. ऍक्शन आहे आज. वेगळा सिनेमा मी. माकड जर आपलं पूर्वज असतं हा. मला सांगा एकानं तरी माकडाचा फोटो लावला असता नाही कुठं तरी कोपऱ्यात तरी लावला असता नाही. अहो, काय एक वाटेल? फोटो नाही माकडाचा. वाटेल ते बोलताय का तुम्ही? मी कैक वर्षापूर्वीच सांगतो हा, ना. हा. काय इतक्या वर्षापूर्वीच. अरे त्या माकडाला अक्कल होती का तेव्हा फोटो बिटो काढायची? कसा फोटो असेल? सांगते ती. पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब बघून घाबरत असेल माकड. मग ही तर बियाणं आमच्या खानदानातलं नाहीच मुळात. असली बेदरी पैदाच केली नाही ती आम्ही कवा. आमच्या खानदानात मग अरे माने आहे का कोण आहे? हा अरे माने म्हणजे माने आहे ती. माने म्हणूनच जगणार आणि माने म्हणूनच मारणार. असली बेदरी तुमचं असलेली माकड पूर्वज आम्हाला. काय माने 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 लावले? कोण आहे माने? माने म्हणजे मानेच आहे. हा माने म्हणजे माने. मुद्दा नाही काय? अरे भलतं मोठं नका होतंय. सांगू मला. मुद्द्यावर या नाही, मुद्द्यावर. मुद्द्यावरच येते पण हा माणूस विज्ञानाला खोटं ठरवतोय. काय कुठे नाही बरोबर बोलतात ते. म्हणजे खोटं ठरवायचं ना मुभा विज्ञानच देते न. जिकडे खोटं ठरवायची मुभा नसते तिकडे अंधश्रद्धा सुरू होते. बोल. ओ बो शाकाहारीवर तू शिकारी हा पंच केला होता ना. हा कॅरेक्टर सोडून तू असा विद्वानासारखा बोलायला लागला ना तिथे सगळं संपतं रे. त्या लेखकाने ना तुझ्या नावाच्या पुढे ते वाक्य लिहिलेलं आहे पण ते वाक्य माझं होतं माझं.
अरे मग हे रिअल सल्ला सांगायचा ना, आता काय आहे? ऐकत नाही तो दलिंदर. त्याच्या बोलते नियम आहेत ना, खरे आहेत त्याचे. अरे पण तुम्ही ऐका ना आता. सॉरी मुद्द्यावर. हा तुम्ही ऐकून घ्या ना, मुद्दा काय आहे? मांसाहार की शाकाहार असा मुद्दा आहे की नाही? आणि हे मांसाहार करणारे खुशाल मांसाहार करतात. एक चालता फिरता जीव मारून खातात, ह्यांना काहीच वाटत नाही. तो मुका प्राणी तुम्हाला काही बोलू शकत नाही, तुम्हाला प्रतिकार करू शकत नाही, म्हणून त्याला संपवाल तुम्ही. त्याचा आक्रोश, त्याचं सांडलेलं रक्त, घशाखाली घास कसा उतरतो रे तुमच्या. रिलॅक्स मॅडम पाणी घ्या. रिलॅक्स मॅडम पाणी घ्या. झाडांची तडफड दिसत नाही का तुम्हाला? त्यांचा आक्रोश कानात घुसत नाही का तुमच्या? झाडांचा आक्रोश हा तेव्हा त्रास नाही होत तुम्हाला? म्हणजे शामराव, आपण भेंडी कापतोय की नाही? आले भेंडीवर. भेंडीतनं चीक निघतोय. हा चीक नसतोय तो, मग भेंडीच्या आतली चीक असती. काय? चीक असते आतली ती. काय बोलता? भेंडी चिकते? मग तू शांत रहा. नाही हा ती पांढरं असतंय ना, ती भेंडीच्या आतलं रक्त असतंय. रक्त आहे? हे बघून नाही का त्रास होत? कसा 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 कापता भेंडीला? बापरे. आ माझा जीव तुटतो, भेंडी कापताना माझा जीव तुटतोय. कांदा कापताना माझ्या डोळ्यात आपोआप पाणी यायला लागतं, अश्रू येते. काय सांगते ते हो? हा हे भुईमुग असतोय का भुईमुग? हा. जमिनीत हो. ही काय करणार? त्याची केस धरणार आणि त्याला उपटणार. उपटून त्याला आपटणार. आपटून म्हणजे त्याच्यावर यांचं मन शांत नाही होत. मग? एक एक शान घेणार आणि त्याचं डोकं दगडावर चेसणार, त्याला फाडणार. बापरे. त्यातला शेंगदाणा काढणार आणि तो कचा 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 चावून खाणार. हा तेव्हा त्रास नाही होत का हो तुम्हाला? भुईमुग काढल्यावर लगा भाजता होय त्याला. होरपळतोय हो माझा भुईमुग. होरपळतो अरे भाजतोय त्याला. हे काय त्रास नाही होत का तुम्हाला? कसलं? अरे तुम्ही जी शेंगदाणा टाकता का नाही मिक्सर मध्ये, तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज अख्ख्या जगाला ऐकू येतोय. अख्खा जग ऐकते रडण्यात. गप्प बसा, गप्प बसा. शेंगदाणा रडतोय. अरे गप्प बसा ना. तेव्हा त्रास होत नाही तुम्हाला? मिक्सरचा आवाज येतो, भुईमुग रडतो असा. काय नाही मिक्सरचा आवाज. मोठ्या तोंडानं शेंगदाण्याची चटणी केली सांगणार मोठ्या तोंडानं. पौष्टिक असते ती. कशाचं डोंबलाचं पौष्टिक हो? तुमचं घासपूस खाऊन नाही मिळत आम्हाला पौष्टिक काय? नाही कसं काय नाही. हा मुद्दा नीट करा. शामराव, ही जी काय भाजीपाला पिकतोय की नाही, कोण पिकवते? आमचा शेतकरी पिकवतोय की नाही? हा दिवस रात्र लगा उन्हात तानात मरतोय तो. खांद्यावर नांगर घेऊन स्वतः वडतोय तो. त्याला काय भेंडी खाऊन ताकद येणार आहे का? भेंडी अरे त्याला म्हणजे मांसाहारच लागतोय, तेव्हा ती ताकद शेतकऱ्यामध्ये. बापरे. सुट्टीच नाही मग. कळलं का? याच्यावर काय बोलाल तुम्ही आता? शेतकरी तुम्हाला दिसतो, पण अजून नांगर तर कोण? नांगर कोण ओढतं? बैल ना. हा मग बैल मांसाहार करतो का? नाही ना. तरी येते त्याच्यात ताकद आणि मांसाहार याचा काहीही संबंध नाहीये. हत्ती घ्या, गेंडा घ्या, आहे ना ताकद त्यांच्यात. हो आहे. काय संबंध मग मांसाहार आणि ताकदीचा? हा काय बोलताय लगा तुम्ही? हा यायला लगा वेज खाऊन ह्यांचा हत्ती म्हणजे माझला लगा. वेज खाऊन माझलाय? हा लोद्या नुसता जाड्या आपला चाललाय कवाचा. नुसता आपला चालतोच आहे, इकडं बघतोय चालतोच आहे. ऍक्शन आहे आज. ऍक्शन. मुद्दा नाही यांच्यात. आमचा चित्ता घ्या, तुमच्या चित्ता. लांडगा घ्या, वाघ घ्या, मांसाहार केला का नाही? ओ बापरे. सुट्टीच नाही मग. बापरे. चपळ म्हणजे चपळच असतोय. ह्यांचा हत्ती आपला चाललाय. मी प्राण्यांबद्दल बोलतच नाहीये. मग काय बोलताय तर? मी माणसाबद्दल बोलतेय ना मगाचपासून. म्हणजे मग? काय? माणसाला मांस पचायला वेळ लागतो. आम्हाला कुठं काय आहे मग? आम्हाला कुठं काय आहे? त्याला पचायचंय का पचू द्या तिकडं. कधी पचू द्या. आम्हाला काय करायचं? आम्ही म्हणजे त्याच्या दुपारचं निबरुटून मटण खाणार, निबरुटून झोपणार निवांत झाडाखाली जाऊन. काय ते आतडी फितडे आतले त्यांचं कामकाज चालू असते. आपण झोपायचं निवांत. डायरेक्ट संध्याकाळी उठायचं. रातचं फक्त जेवायचं नाही. कसं जरा पोटाला आराम मिळाला. बरोबर. ह्यांची भेंडी खाऊन काय पोट भरलं का? परत भेंडीवर आलाय. नाही तर काय मग? शामराव, तुम्ही फक्त नुसते इमॅजिनेशन करून बघा. काय तुमच्या पुढे समजा ताट ठेवलेलं आहे. त्या ताटामध्ये भेंडी आहे, कोबी आहे, बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, आणि दुसरीकडे एक ताट आहे सुक्क मटण, पातळ मटण, वजरी, सुका जवळा, तांबडा, पांढरा, थांबा हो. सोलकढी, थांबा ना. कांदा आहे, नका ना. लिंबू आहे. लाळ येते ना, हात थरथरायला ठीक नाही. लागतात. मटण खाताना छतूचीच बोटा खाऊन जातो मी. बघा रामजी, दिला. चर्चा थांबवूया. नाही का बरं मॅडम?
तुम्ही या बिली कार्यक्रमात बिली 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 अरे गप्प बसा. मोठ्याने ओरडते गप्प बसा तुम्ही. थांबा ना बोलू द्या ना त्यांना. बोला बोला तुम्ही काय या बोलताय? कार्यक्रमाचे होस्ट आहात हो, ना. हो. तुम्हीच जर एका बाजूनी बोललात तर चर्चा पुढे कशी जाणार? नाही नाही मी किती माझा मुद्दा बोंबलून बोंबलून सांगितलं ना तरी तो कोण नाही पटणार मग कोणाला. नाही नाही माझ्या तोंडाला पाणी आलं त्याच्या शाकाहार किंवा मांसाहार याच्याशी संबंध नाही आहे. म्हणजे मी मुळातच खाऊगुल्ली आहे. म्हणजे एखाद्या ताटात जर आमरसपुरी, खापरावरची पुरणपोळी, कळण्याची भाकरी, ठेचा असं जरी असतं तर माझ्या तोंडाला तेवढंच पाणी आलं असतं. मुळात खाण्याच्या बाबतीत मी हावरेट आहे. बाई बाई आपलं पण सेम आहे. म्हणजे बॉईल शेंगदाणा, बॉईल चना, चिकन चिल्ली, चिकन 65, चिकन अंगारा असा असेल ना तर आपलं डायरेक्ट अंगच थरथरतं. तू पुढी नाही रे दलिंदर, तू बेवडा आहे बेवडा. सगळे चकड्यांचे नावं घेतलेले आहे तू. काहीतरी आपलं एनिवे आपण शाकाहार की मांसाहार याच्यावर येऊ. आठवलं? हा हा नशीब. सॉरी त्यांच्याकडे काय मुद्दा असेल तर बोलू द्या. तुम्ही मोठं शाकाहार नसताय ना. दूध पेते ती की नाही? नाही नाही कुठनं येते? खरे खरे नाही हा काय म्हशीपासून येतं की नाही हो, हो, दूध? हो. ती कसं काय चालतंय यासनी? नाही, नाही. हा मुद्दा यांचा फार महत्वाचा आहे. आता दूध जे आहे, त्याच्यात पण गाईचा किंवा म्हशीचा म्हणजे त्या प्राण्याचा अंश असतो बा, तर ते का पिता मग तुम्ही? मी नाही पित. नाही मी सोयाबीनचं दूध पिते. सोयाबीनचं दूध पिता हो. न मग किती लिटर देते ती? न मग सोयाबीनला पिळतात कुठे? बरं ती लात नाही ना मारत कारण ते असं करायचं असं ना. अरे काय बोलतायत हे? ग बसा. थांबणार आहे. सोयाबीनचं दूध म्हणजे सोयाबीन पासून बनवलेलं दूध मी पिते. अच्छा असं आहे का? तुम्ही जे गाई म्हशीचं दूध म्हणताय ना त्यावर खरा हक्क वासराचा आहे. त्या वासराला दूध द्या. अरे ती त्याला तुम्ही थोडंसं दूध देताय आणि नंतर ओढून बाजूला काढताय आणि सगळं दूध स्वतः घेताय. आम्ही कुठे घेतले ती वासार आमचं बियन आहे. बियाणे पेण्यात जायला पितच नाही दूध तर नाही आता त्याच्या पुढे किती बी दूध ठेवा पिणारच नाही ती. त्याला म्हणजे मंचुरियन पाहिजे त्याला. मंचुरियन कुरकुरे खाते वेपर. माझी पोरं खेळत असते ती की नाही पोडा असतो हिचकवून घेणार आणि वेपर खाणार गडी. कळलं का? तुम्ही त्याचं डायजेशन बिघडवताय. मी कुठे बिघडवलंय तेव्हा त्याचं काय स्वतःच खाता येते. मी खायला देतो त्याला. नाही अंडी खाता की नाही? हा, खातो की मग. हा मग खातो की मग. अंडी आहे म्हणलं खायलाच पाहिजे ती की. हा? आणि कोंबड्या एवढ्या अंडी देते ती त्या अंड्यात करायची काय? कारण रंगपंचमीला मारायची दिवी पिकून अंड्यात करायचं काय? खालीच पाहिजे. कोंबड्या एवढी अंडी देत नाहीत. काय तुम्ही त्याचं अनैसर्गिकपणे पालन पोषण करता तिकडे पोल्ट्री फार्म मध्ये म्हणून ते एवढी अंडी देतात. मग त्या फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. हे नाही माहिती तुम्हाला? अनैसर्गिकपणे प्राण्यांना वाढवता त्यांचं पालन पोषण करता आणि मग स्वतःचा स्वार्थ करून झाला की त्यांना मारून खाता. दिस इज ॲनिमल क्रुएलिटी. ॲनिमल क्रुएलिटी. आणि तुम्ही जे भाजीपाला खाताय ती कोण उगावते? कोण मेहनत करते तिथं? हा बैल लगा खांद्यावर जोकड घेऊन दिवस रात्र मरमर मरत असतोय. तो भाजी खायला खाताय की नाही तुम्ही? हा तेव्हा कुठं जाते हो तुमची ॲनिमल क्रुएलिटी? ही जी काय मिरवत आलाय की नाही सिल्कची साडी घालून, कुठनं म्हणते ही सिल्कची साडी माहिती आहे का तुम्हाला? रेशीम किडा असतोय की नाही गरम उकळत्या पाण्यात टाकतात मारतात त्याला. बापरे. आणि त्याच्यापासून जी रेशीम येत की नाही त्याच्यापासून बनतं ही कापाड. तेव्हा कुठं जाते हो तुमची ॲनिमल क्रुएलिटी? ही परस घेऊन आलाय की नाही लेदरची मोठी काकाचं चमडं लावलंय होय त्याला. काकाचा काय संबंध? मग काय आहे तर का केळाच्या सालीपासून बनवलंय ती तुमच्या आपली भेंडीचं शिंबूड लावून चिकटवलंय का त्याला? यावेळेस कुठं जाते तुमची ॲनिमल क्रुएलिटी सांगा की मला. थंडी वाजती तुम्हाला थंडीत मस्त स्वेटर पाहिजे असनी. हो, हो. हा झोपताना मस्त 2-2 ब्लँकेट पाहिजे ती या लगा तिकडं आमच्या मेहंदीची लगा हेअरस्टाईल बाजारली यांनी पाक. हेअरस्टाईल बादरली. तिला लगा मेंढीला थंडी वाजू नये म्हणून लगा वरच्यानं तिला लोकर दिलेलं आहे. ह्यांनी लगा पार बाजरून टाकलं आणि पावसात ह्यांना 2 ब्लँकेट घेऊन झोपायला मज्जाच येते बाबा. तेव्हा कुठे जाते हो तुमची ॲनिमल क्रुएलिटी? मोठमोठ्या रोगांवर जी औषधं आल्या ती ज्या लसी आल्या त्या कोणाला देते ती हो पहिलं? प्राणीसनी देते ती. उंदराला देते ती. तुमच्या मामाला द्या मग. माझ्या मामाचं काय आहे? उंदीर आमचा मामा आहे. आमच्या मामाला का तुमच्या मामाला द्या मग. तेव्हा नाही दिसत तुम्हाला ॲनिमल क्रुएलिटी? लॉजिक सारखं लॉजिक 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 बोल नका एकाच वच काय. थांबा जरा माझं ऐकून घ्या पूर्ण तुम्ही. हे बघा वनस्पती सुद्धा सजीवच आहे आणि प्राणी सुद्धा सजीवच आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत त्या. कळलं का? आपली साखळी कशी असती एकमेकांमध्ये अडकलेली अन्न साखळी असती ती. आलं का लक्षात तुमच्या? प्रत्येकाला एकमेकाची गरज लागती. अमुक गोष्ट खाणाराच चांगला अमुक गोष्ट खाणारा वाईट ही कोण ठरवतो? तुम्ही कशाला ठरवताय ती?
पण माणूस जेव्हा विकसित झाला त्यांनी सारासार विचार करून सजीवाला त्याचा त्याचा जगण्याचा हक्क देऊन काहीतरी खाण्याचं ठरवलंय ना. ते धान्य खायचं ठरवलं, त्यात आमचं कुठं चुकलं? माणूस प्रगल्भ झाला म्हणजे काय झालं? प्राण्यापासून माणूस झाला ना. जसा त्याचा IQ वाढला तसा EQ पण वाढला. EQ? इमोशनल कोशंट असतो की नाही? अच्छा हा. मग ते सजीवाला मारता तुम्ही, हे कितपत योग्य आहे? आम्ही भाजीपाला खातो, आम्ही धान्य खातो, आमचं काय चुकतं? मग आम्ही वसाड खातो त्यात आमचं काय चुकते? नाही नाही हे बघा तुमच्या दोघांच्याही काही चुकत नाहीये. म्हणजे आपण शाकाहारी असो किंवा आपण मांसाहारी असो हे ठीक आहे, पण आपण आपल्या ज्या गटात आहेत त्याच्याशिवाय दुसऱ्या गटातल्या लोकांचा तिरस्कार करणं ते चूक आहे. म्हणजे शाकाहारी लोकांनी मांसाहार करणाऱ्यांना अरे हे काय गंधपटाक खाताय असं नाही म्हटलं पाहिजे, आणि मांसाहार करणाऱ्यांनी पण शाकाहारी लोकांना हे काय घासपूस खाताय म्हणून थट्टा नाही केली पाहिजे. मुळात काय स्वातंत्र्य आहे आपल्याला, त्याचबरोबर आहार स्वातंत्र्य सुद्धा आहे. आणि काही पण गोष्ट खाताना आपलं वय काय, भौगोलिक परिस्थिती काय, आणि जे खातोय ते मुळात आपल्याला पचेल का याचा विचार करून आहाराचं सेवन केलं पाहिजे. मग तो शाकाहार असो नाही तर मांसाहार असो. हाच आजच्या चर्चेचा निष्कर्ष आहे. तुम्ही दोघं इथे आलात त्याबद्दल मी तुमचा गैरा आभारी आहे. इथेच आपण घेतोय या चर्चेला पूर्ण विराम. पण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे बरं का. तुम्ही काय खाणार, व्हेज नॉन व्हेज काय? माझा उपास आहे, मला आपलं 1 ग्लास दूध द्या आणि आपलं 2-4 केळं द्या आपलं मला. उपास आहे तुमच्या? माझं आणि माझं B12 ऍक्च्युली कमी झालंय, त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला व्हाईट एग खायला सांगितलंय. बापरे, हे मला चिकन क्रिस्पी पाहिजे. चिकन क्रिस्पी पाहिजे. कशाला आलं यार? वा वा वा, मला या चर्चेचा निष्कर्ष आणि एंड फारच आवडला. एकदम जबरदस्त परफॉर्मन्स. बघा हासरसे काय म्हणतात प्रसादा. मंदार आणि अरुण म्हणजे ऍक्च्युली तुम्ही मांसाहारी आहात, मांसाहारी. माणसं तुमच्या पुढे हारतात म्हणून तुम्ही मांसाहारी आहात. वा वा दादा. मजा आली. श्याम्या नेहमीप्रमाणे दिलखेचक, चेतना मस्त, सावत्या मस्त, मजा आली. निर्मिती ताई, तुम्ही लोक म्हणजे मी सगळ्यांनाच सांगते की हे लोक सगळेच वेडे आहेत थोडेसे. मला वाटतं उत्तम विनोदी अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायला थोडंसं वेड असणं आवश्यक असतं, आणि ते तुमच्या सगळ्यांमध्ये पुरेपूर ठासून भरलेलं आहे. आजची ही तुमची दोघांची जी चर्चा होती ती खूप छान झाली. दोघांचेही युक्तिवाद मला खूप आवडले. दोघांचंही म्हणणं पटलं मला. त्यामुळे मी शाकाहारी नाही आता आणि मांसाहारी पण नाही आहे, मी मासेहारी आहे. कारण मुळात मी मालवणची आहे, त्यामुळे मी मासे खाणारी आहे. आणि तुम्ही सगळे खूप मजा करता, धमाल करता, अशीच करत राहा. मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स, खूप छान. वा वा वा. मंडळी, लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आलाय नेमका बायकोचा उपास. चला बघूया त्यामुळे आपल्याला हास्याची कोणती फराळी पार्टी अनुभवायला मिळते ते. जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरा. हो 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 येस. थँक्यू हो हो, हे काय आत्ताच आले हो, वडाची पूजा करून आले हो. अगं तिथे पण सगळेजण हेच म्हणत होते, काय योगायोग आहे ना आज, वटसावित्री आणि लग्नाची अॅनिव्हर्सरी एकाच दिवशी आली आहे. हो येस, थँक्यू. चल बाय 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 बाय. कोण ग? शीला. हो, दंडावर तीळ. नाही आहे शिला. हो. हा, काय म्हणते? आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज. येस ऑफकोर्स. म्हणे इकडे ये. काय नको लाजूस असं यार. म्हणे हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. असं काय करतेस? वडाची पूजा केलीस? हो. कसा आहे वड? अगं गंमत केली ना तुझी. म्हणे आज अॅनिव्हर्सरी आहे, आज आता मल्टी क्युझिन रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि आज वेगळं काहीतरी खायचं. जे नेहमी खातो ना ते नाही खायचं. पिठला भाग वगैरे आपण नाही खायचं, आता काहीतरी वेगळं खायचं. ओके, पिझ्झा काहीतरी कॉन्टिनेंटल म्हणतात ते खायचं. ओके हो. हा चल. मी तोंडात कोंबा, मी तुमचं थोबाड बघत बसते. म्हणजे मुद्दाम करता का हो? काय झालं आता? अॅनिव्हर्सरी आहे ना. वटसावित्रीचा उपवास आहे ना माझा.
ओ माय गॉड, हे लक्षात नाही आलं ग माझ्या. अच्छा अच्छा अच्छा, तू उपवास केलायस आज? मला वाटलं फक्त पूजा केलीस तू. एनिवे, ठीक आहे, मग काय करूया आता? मग आता तुम्ही सांगा, तुम्ही म्हणत असाल तर मग मोडते उपवास. मोड ना. चालेल? अगं हो ना, चालेल ना, मोड ना उपवास. तुम्ही का कसे आहात हो तुम्ही? म्हणजे मी उपवास मोडला की तुम्ही सुटलात माझ्या जाचात ना, मग पुढच्या जन्मी कुठली तरी नटवी शोधायला मोकळे तुम्ही. अगं मला तसं नव्हतं म्हणायचं, हे अॅनिव्हर्सरीचं आहे. राहू दे, तुम्ही ना सगळे पुरुष सारखेच असता. नाही म्हणे. वर्षभर बायकोनी काही खाल्लं नाही खाल्लं याची काही पडलेली नसते. वटसावित्रीचा उपवास कसा मोडावा ना हेच असतं तुमच्या डोक्यात. वहिनी, लाईट लेवलला चाललं होतं म्हणून मी जस्ट असं. मग तुम्ही मोकळे उपवास. अरे पण हे एवढ्या लेवलला का गेलं? ऐक म्हणे. ओके फाईन फन, आपण एक काम करूया ना, काही प्रॉब्लेम नाहीये. उद्या जाऊया रेस्टॉरंटमध्ये, आहे की नाही? उद्या काय रेस्टॉरंट बंद आहेत का? हा, उद्या जाऊया, नो प्रॉब्लेम. आजचं सगळं उद्यावर ढकलायची सवयच आहे तुमची. अगं वने, तुला आज उपवास करायचा आहे म्हणून मी म्हटलं आजचं उद्या कुठे ढकललं मी, मला सांग बघू. हे वाढदिवसा दिवशी भांडणार आहात का तुम्ही? बरं ओके, नाही भांडत. आज फक्त प्रेम करणार मी. वने मला सांग, उपवासात प्रेम केलं तर चालतं ना? चालतं. ये ग. once more. वन इकडे. आज अॅनिव्हर्सरी आहे. मला तुला एवढंच म्हणायचं आहे की आज फक्त प्रेम करणार आहे मी. पण म्हणजे उपवास असताना प्रेम केलेलं चालतं ना? चालतं. आई ग, ये. वने यार, हे असं नको करू यार तू. ह्या बरं, ओके, तू ठरव बस, मग तर झालं. काय करायचं तू ठरव, मग आपण काय ते ठरवू. तुम्ही सांगा ना काय. तुम्ही तोंडाने काय अरे आलो. काय हॅलो सर. येस, हॅलो. MHJ हॉलिडे क्लब कडून तुम्हाला अॅनिव्हर्सरी सरप्राईज. हॅपी अॅनिव्हर्सरी. MHJ हॉलिडे क्लब. येस. ओ, थँक्यू व्हेरी मच. येस सर. येस. MHJ हॉलिडे क्लब म्हणजे गेल्या वर्षी आपण उटीला गेलो होतो बघ. हा, त्यांनी आत्ता आठवणीने पाठवलं. काय पाठवलंय? ओ माय गॉड, हा केक आहे बहुतेक. वाईनची बाटली आहे यार. MHJ वाईन नवीनच आहे यार. कोल्ड ड्रिंक, 2 समोसे. माय गॉड यार, हे दिस इज सो अमेझिंग यार. बंद करा. ठेवा. अगं राहू दे ना, ह्याच्यात काय बघू दे ना. आतमध्ये नको, नाही बघा. अगं मी तुला जबरदस्ती करणार आहे का? आता तू उपवास मोडून हे खा म्हणून कशा टेन्शन घेतेस? म्हणजे तुम्ही खाणार आहात? तुम्ही विचार काय करता? तुम्ही खाणार आहात? उपवास तुझा आहे. मग कोणासाठी केलाय? तुमच्यासाठी केलाय ना. तुम्ही खाणार आहात मला उपाशी ठेवून? एवढंच? मागे तुम्हाला कावीळ झाली होती, 1 महिना तुमच्या बरोबर मी वरण भात खात होते की नाही? हो, वने खात होते. शेजारच्यांनी जवळ आणून दिला होता, मी असं जवळून पण पाहिलं नाही. तिच्या विनोदाची. वरण भात खाल्ला तुमच्या बरोबर, जवळ मांजराला घातलं मग सगळं. हो, पण मांजराने सुद्धा नाही खाल्ला, आठवत आहे ना? तुझी नजर बघितली आणि हे बघ, मांजर फेंदारलं होतं, ते मान खाली घालून निघून गेलं होतं. आणि मी वने, हे बघ, मी मान्य करतो ना, तू माझ्यासाठी, मला कावीळ झालेले असताना तू महिनाभर माझ्यासाठी हे खाल्लंच ना वरण भात. मी नाही म्हटलंय का? पण वने हा विचार कर, एका महिन्याला 32 किलोचं पोतं लागलं की किती तांदूळ खाल्ला असेल तुम्हाला? एवढंच. मला खाणं नाही काढायचं म्हणे. 32 किलोचं एक पोतं. हा, आमच्या भावनांवर विनोद करा. नाही. खेळा आमच्या भावनांशी सगळं. तिथे वडाला 7 फेऱ्या मारताना वडाला हू का चू कळत नाही, पण संसारात आमची वडाताण सुरूच. वडावरून वडाताण हा याचा निषेध म्हणून केक फेकतो बाहेर. हे यार, हे ह्याला काय अर्थच नाही. वडावरून वडाताण हे तुझं चालतं. हे असं इकडे बस, तू इकडे बस. हे का असं होतंय तुझं? काय करायचं?
काय तुझं ठरत नाही काय करायचं. आपण केक आता नकोच खाऊया, फ्रीजमध्ये ठेवून मग माझा मी एकटा खातो, तसं काय नाही. तसं नाही मला म्हणायचं आहे की काय काय करूया मला सांग ना तू. केक खाऊया का नको का मी का खाऊया मी एकटाच खाऊ काय करूया काय मला सांग. फ्रीज मध्ये ठेवा. मग तेच म्हणतो ना मी, फ्रीजमध्ये आपण ठेवूया. मगाशी ते म्हणे ताजा केक खावा असं म्हटलेलं आहे कुणीतरी. अरे मी केकवर बेकरीवर एक फार मोठं आर्टिकल वाचलेलं होतं मध्यंतरी. त्यांनी म्हटलेलं आहे खा 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 ताजा केक खा. क्लिअरली त्याच्यात ते म्हटलेलं आहे. तुला तेच सांगतोय ताजा केक ऑलवेज खावा. आपण लगेच खाऊया ना केक. नाही नको, माझा उपवास मोडला तुम्हाला पाप लागेल. नको. मग आपण एक काम करूया बघ आपण हे केक आणि ही वाईनची बॉटल फ्रीजमध्ये ठेवूया. आणि आपण समोसे फ्रीजमध्ये नको ठेवूया कारण ते ठेवून खराब होतील ना. मग समोसे मी खातो आणि मग घास लागला की थोडीशी वाईन मी काही घेतच नाही. मी वाईन तर घेतच नाही कारण पाणी आहे, वाईन घ्यायची काही गरज नाही. ओके मग मी आता समोसे खातो. ओके फाईन आहे. तोडलं चाकण. हा म्हणजे उघडत नव्हतं मला तर जरा ऐका ना हे बटाटा चालतो ना उपवासाला. आतला बटाटा खाऊ. हे खा म्हणे बस इकडे. खरंच बस खरंच हे खा ना तू खा ना. नको नेमका आपला 7वा जन्म असेल एकत्र. नेमकी पॉलिसी रिन्युअलला गेल्यावर अपघात झाला असं नको व्हायला. अरे असं पुढच्या जन्मी दुसरं कोणीतरी शोधा. अरे ठीक आहे ना दुसरा काय फरक पडतोय त्याच्यात. नाही मला नाही दुसरा फरक नाही पडत. नाही वहिनी तू एकदमच मनात कोणीतरी आहे तुमच्या. तुम्ही दुसरं कोणीतरी शोधताय. कुणाच्या नावाने कल्पना रंगवताय तुम्ही. 3ऱ्या मजल्यावरची सावंती. नाही नो यार नो सावंती. आय एम नॉट हर टाइप. सॉरी शी इज नॉट माय टाइप. शी इज नॉट माय टाइप यार. एवढी शी कंबरा नहीं चाहिए हमको. क्या चाहिए इधर ये चाहिए जिंदगी में ये चाहिए यार हमको. कसं म्हणते ती कसा आवाज आहे तिचा. म्हणजे कसे हात थू ये चाहिए ये चाहिए हमको. हंसते कशी ती. वो नहीं चाहिए हमको. ये तो चाहिए ना भाई हमको. अरे ती सावंत ने ते 2 खड्डे दाखवते. अरे हमको नहीं चाहिए खड्डा. हमको बुक्की मारा 2 खड्डा पड़ गया ऐसा चाहिए. ये चाहिए. तुम्ही कसा तुम्ही मला माहिती आहेत. मग दुसरा कोणी असतं. अरे मग दुसरा काय करू काय मी बने करू काय हो की नाही एवढाच उत्तर दे ना. इथपर्यंत होऊन गेला ना समोसा. एक काम करूया तू पण खाऊ नकोस मी पण खाणार आहे. बस इकडे चल. खूप झालं हे म्हणे आता नाही. दिस इज मी प्रेमाने घेतोय आता. हे खूप झालं तुझं. बरोबर आता शायनिंग मारणार ना तुम्ही. आता काय शायनिंग मारलं मी पण खात नाही तू पण खाऊ मग नको खाऊया ना. बायकोसाठी मोठा त्याग केला मिरवत बसायला सगळ्यांना मोठे शायनिंग म्हणून सांगत बस. घे ना ग. घ्या खा. हो मग मी खातोच आहे मी. तुम्ही खा. हा घ्या खा. मग खातोच आहे ना मी आता खातो. मग हा घ्या. खा म्हणालीस खा. मी खातो. मग हा फुकटात मिळालेलं सोडणार आहात तुम्ही. फुकटात मला मिळत. तू फुकटाचं कधी सोडलंस का मला सांग. तू कधी सोडलंस फुकटाचं. माझ्या चुलत बहिणीचा वाढदिवस होता. 11 मेणबत्त्या पेटत्या मेणबत्त्या सकन 1.5 किलोचा केक गिळला होतास तू. काय बोलाल. अरे जगातली पहिली बाई होती जी आतल्या पडजिबेने मेणबत्ती अशी विजवलीस तू. नव्हतीस का मला सांग यार. यार खूप बिभत्स दिसते. बस प्लीज हे नको करू यार. बस अरे तू यार नको करू असं. ऐक तू यार तू चिडलीस की हे होतं यार प्रॉब्लेम. आज अॅनिव्हर्सरी रडायचं का मला सांग. ऐक आपण एक काम करूया. तू असं कर की एक घास का. माझं लक्ष नाही आहे. मी लॅपटॉपमध्ये काम करतो आणि ओ माय गॉड माझा तर उपवास होता. संपला विषय. मी कोणाला काही सांगणार नाही. संपला विषय. हे करू शकतो आपण. येस वी कॅन डू इट. देवाला काय वाटेल. देव प्रेमळ आहे. विराट जगतापला सेलिब्रिटी बनवले त्यांनी.
यापेक्षा उदाहरण नाही जगातलं. विराट जगताप सेलिब्रिटी एवढा प्रेम आहे. माझं ऐकलं खाण मला तरी खायला द्या ना का तो. डिसिजन घे. खा बोललीस ना. ठीक आहे, मग आता एक काम करूया, हे सगळं फ्रीज मध्ये ठेवूया. मग तर झालं. सगळं फ्रीज मध्ये ठेवूया. एकदा फक्त केक बघून घेतो, मग फ्रीज मध्ये. काय मस्त केक आहे हो, केक चांगला आहे. जळली मेली अॅनिव्हर्सरी याच दिवशी यायला पाहिजे होती. जळली अॅनिव्हर्सरी म्हणालीस तू. एक सेकंड, हे मला नाही पटलं. जळली अॅनिव्हर्सरी म्हणालीस तू. नाहीतर काय, तुमच्या बाबांनी तारीख काढली होती 21 तारीख. ही काय तारीख असते? 16 वर्षांपूर्वी त्यांना माहिती होतं का आजच्या दिवशी अॅनिव्हर्सरी आणि येईल हा दिवस येईल तो वट सावित्रीचा. बाबांना का बोलतेस तू? वनी नको हे करूस. खायचं तर बचका की कचकन खा, सगळं मिटल नाही यार. इतकं सोपं यार, तू संपवून टाकणं. वने मला पण खायला दे, मला हे हुरू. ओके खा म्हण, मी खातो. नाही, ऐका ना. हे अॅनिव्हर्सरी वगैरे आपल्यात नसतं ना काही? म्हणजे आपल्या संस्कृती नाही आपलं काय असं काही फिक्स नसतं काही. ऐका ना, मी एक काम करते. हा. मी मॅक्सी घालते, तुम्ही आपल्या लग्नातला ब्लेझर घाला आणि ना आपण असं त्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही मला बॉबी म्हणा, मी तुम्हाला बॉब म्हणते. आपण इंग्लिश मध्ये संवाद करायचं, मराठी बोलायचंच नाही. का पण? म्हणजे आपण त्या पद्धतीने केक खाल्ला असं होईल ना. पाप लागणारच नाही आपल्याला. अगं देव प्रेमळ आहे. देव जास्त हुशार सुद्धा आहे. हे का विसरतेस? त्याला नाही का कळणार? ही जी मॅक्सी आहे त्यात एक 32 किलोचा पोताच आहे. हे नाही का कळणार तिला? मला सांग बघू. का तू हे मला एक सांग, मुळात उपवास शरीराने केलाय का तुझ्या बाहेरच्या कपड्याने केलाय? एकदा ठरव काय त्या आयुष्यात. मला तुम्ही मुद्दाम करता ना. अरे काय करू मग? इथपर्यंत येता जाता यार, भूक लागली यार मला. खाऊ दे ना यार, खाऊ दे ना यार. लाल केक आहे रे, इथपर्यंत जाऊ दे ना. खाऊ दे मला. एवढं चिडताय तुम्ही माझ्यावर? मी चिडतोय. मला नकोय हा नवरा. मला हा नवरा पुढच्या जन्मी नकोय. तुला नकोय? उपास मोडला. हा नवरा मला नकोय पुढच्या जन्मी. अच्छा, हे खातेस? मी पण खातो. मी पण खातो. अरे पण मी पण खातो. हे बघ. खाल्ला मी. नकोय मला. खा. तुमच्यामुळे उपवास मोडला माझा. काय बाई का काय? वा. या कपलला फुडी म्हणायचं का हावरट हे मला कळत नाहीये, पण त्यामुळे मला खूप खूप धमाल आली आहे. मस्त परफॉर्मन्स आणि कमाल रिॲक्शन. येस प्रसाद दा. मस्त बहारदार, मजा आली. काय म्हणतात ते, समोसा ऑन द केक परफॉर्मन्स होता. लिहिलं पण फार गोड होतं आणि सादर पण फार मस्त केलं तुम्ही दोघांनी. मधली जी जागा होती समय तुझी, एक स्लॅपस्टिक, तो जो बाउन्स बॅक होता, तो इट वॉज अनलाईक समीर चौगुले. म्हणजे तो तुझा ह्युमर नाही आहे, पण तरीसुद्धा तू खूप स्विफ्टली केलास तो. त्यामुळे मजा आली खूप. वनिता, गोड दिसतेस आणि गोड केलंस खूप. मजा आली. वनिताला हा परफॉर्मन्स विशेष आवडलाय कारण केक होता आणि तो खाताही आला. येस निर्मिती ताई. खूप खूप गोड परफॉर्मन्स. दोघेही खूप गोड आहात तुम्ही. आणि आज वनिता तू दिसतेस फार सुंदर आणि लाजलीस अत्युत्कृष्ट. किती सुंदर लाजतेस तू माहितीये. तुझ्या या लाजण्यासाठी तुला पप्पी द्यायची मला. अयो खूप गोड, खूप मस्त धम्माल आणलीत तुम्ही दोघांनी. मंडळी, फुकट ते पौष्टिक असा बाणा असलेला विद्यार्थी आता इथे येणार आहे फ्री आईस्क्रीम मिळवण्यासाठी. चला बघूया तो त्याच्या प्रयत्नात किती यशस्वी होतोय ते. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांचं. काका
अरे बेटा बोल काय म्हणतो? काका मी 10वीत पास झालो, मला फ्रीवाला आईस्क्रीम द्या ना. अरे वा 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 वा. अरे बेटा तुमच्यासाठी जे तुम्ही एवढं मेहनतीनं मार्क मिळवता म्हणून मी आजचा उपक्रम जो आहे ना तो तुमच्यासाठी केलेला आहे. माहिती का तुला? तुम्ही एवढी मेहनत घेता, अरे बाप रे बाप, रात्रीचा दिवस करता, एवढे तुम्ही त्याग करता, मग मी ना माझ्या धंद्यावर एक दिवस पाणी सोडलं तर काय अडचण आहे? काका ज्ञान नको, आईस्क्रीम द्या ना. कोणता फ्लेवर पाहिजे बोल? स्ट्रॉबेरी पाहिजे, बटरस्कॉच पाहिजे, मँगो पाहिजे, पिस्ता पाहिजे, कोणता पाहिजे? चॉकलेट बी आहे, कोणता देऊ बोल? रम. रम? एवढे फ्लेवर पटापट सांगितले ना, मी रमलो त्याच्यात. मला ना काका मिक्स वाला द्या, मिक्स वाला आवडता. मिक्स वाला ना? अरे मिक्स वाला काय भारी यार. बरं मी काय म्हणतो तुला मिक्स वाला देतो, पण मला तू मार्कशीट दाव ना बापू. मार्कशीट कशाला पाहिजे काका? आपल्या भरोसा नाही काय? नाही भरोशाचा विषय नाही आहे, भरोशाचा विषय नाही आहे. तू हे जे थोबडं आहे ना ते मार्चचं नाही वाटत, ते ऑक्टोबर रिपीटचं वाटतं ना रे. विश्वास नाही आपल्यावर? नाही असं काही नाही. अहो मी सांगतो 90% पडले आईस्क्रीम द्या ना काका. अरे नाही रे 90% पडले तसं तोंडावरून थोडी समजतं आपल्याला का बॉयला 90% पडले का तो फेल आहे म्हणून. असं काय काका तुम्ही हट्टी आता? अरे त्यासारखा जे मी समज ऐकतच नाही तुम्ही. नाही रे म्हणजे मिळालं की सोडत पण नाही. अरे कधीच दे ना मार्कशीट दे ना बे. सगळं आहे आपल्याकडे. मार्कशीट दे. मला आईस्क्रीम पाहिजे फक्त. अरे तुला देतो ना काढून चांगलं मला. हे घ्या अरे आईस्क्रीम वा. द्या. आईस्क्रीम पाहिजे काका. बेटा हे हॉल तिकीट आहे. याच्यावरून काय सिद्ध होतं का बाबा तुला फक्त परीक्षेला अलाउड करायला. याच्यावरून हे समजतं का की तुला 90% भेटेल. मला मार्कशीट पाहिजे पिंट्या. काका द्या ना आईस्क्रीम काका. अरे नाही रे तू मार्कशीट दे ना यार. काका तुम्ही खरंच ऐकत नाही. अरे ते कधीच ऐकत नाही मी कोणाचं. आई मार्कशीट पण आहे. अरे वा 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 हे बघा. हा हा इकडे बघा. हा. नवावर पूज्य 90. आता आईस्क्रीम द्या. अरे बाप खरंय. अरे तुला 90% आहे. सांगतोय ना मी. म्हणजे तुला आईस्क्रीम दिलंच पाहिजे मी ना. द्या मग. तू एक काम कर, हा जो कोण आहे ना हा चाटायला बस डायरेक्ट जुबांना पुरा चाटून टाकतो. हा नको, ओरिजिनल वाला पाहिजे आपल्याला आईस्क्रीम. अरे हा घे ना अख्खा घाल तोंडात. तो नको ना, असा खरा खरा पाहिजे काका. अरे बिंडोक तुही फक्त उंची वाढेल आहे बुद्धीने. काय अरे हा जो 90 आहे ना हा तुझा रोल नंबर आहे. तुला मार्क कितले पडले ते सांग, पर्सेंटेज दाव मला. इथे अरे बाप रे 45% पडले रे तुले. कसं काय तुला मी यार आईस्क्रीम देऊ सांग बरं. अर्धा तरी आईस्क्रीम द्या. 45 अर्धा आईस्क्रीम खातो. अर्ध? अरे हट रे. अर्ध काय जे आईस्क्रीम बनवतो ना मी बर्फात, त्या बर्फातला खडा बी मारून फेकावणी मी तुला. असली कॉमेडी करताना म्हणून माझं तिकीट कन्फर्म असतं, तुम्हाला वेटिंग वर ठेवतात. बेटा वाघीण आहे ना वाघीण, 12 वर्षानंतर पिल्ल जन्माला घालते. तू झुरळ आहे झुरळ. झुरळचं बच्च आहे तू. नेहमी येतो असा तोंड उचलून शूटिंगला याडी मला घ्या. काका मी झुरळ ना लक्षात ठेवणार. चल निघ मग याडून, नाही तर मग चप्पल सट करते आता. कशाला? झुरळ चेचाले. लक्षात ठेवणार आपण. हा ठेव. मला चितवू नका काका. अरे जाय रे. मी अभ्यास करेन, उद्या मोठा कलेक्टर झालो ना तर लोक बोलतील ह्या काकाने आईस्क्रीम दिलं म्हणून हा कलेक्टर झाला म्हणून. अरे माझ्याकडे एक आयडिया आहे. मला आईस्क्रीम द्या ना काका. माझ्याकडे एक आयडिया आहे. तू तसं कर. तू काय कर, तू मेहनत कर म्हणजे तू कलेक्टर होशील. आणि मग लोक म्हणतील की ह्या आईस्क्रीम वाल्यानं याला आईस्क्रीम दिलं नाही म्हणून हा कलेक्टर झाला. बस मला आईस्क्रीम पाहिजे काका. आईस्क्रीम द्या ना प्लीज. चल ये उचले बारदान आणि तिकडे वळ. काका आईस्क्रीम द्या ना. नेमा तिकडे दूर भर आहे. मला आईस्क्रीम लोक पाहिजे. खातील त्याच्यावर पोटभर. चल तिकडे निस्ता पायी पैसा पोटभर. चल निघ. अरे शत्रुघ्न बच्चा ये चल ये. कुठे राहिला? चल लवकर. कुठे होतास? आई मला वाटेत वनिता भेटली. अगं बाई. तिला 13% पडले तरी ती हसत होती. मी म्हटलं हे हसण्यासारखं नाही, ते रडणं अपेक्षित आहे. बापरे. तरी ती हसतेच आहे. जाऊ दे, तू नको भेटत जाऊस तिला. नमस्कार दादा. अरे नमस्कार. हा माझा मुलगा शत्रुघ्न. हे बघा 92% पडले त्याला. आईस्क्रीम द्या त्याला. 92? अरे काय गुणाचा लेकरू रे. अरे बाप भाऊ बस ना तू. अरे तू बस. अरे तुझ्यासाठी जागा आहे ते. गुणाचं बाळ माझं. बाप रे बेटा माय बापचं नाव रोशन केलं यार तू ना. ताई तुम्ही टेन्शनच घेऊ, तुम्ही बसा ना. बेटा बेटा हे ठेव हे ठेव हे ठेव. कोणता फ्लेवर देऊ तुला तू सांग. करा करा, हवं तेवढं कौतुक करून घ्या त्याचं. पुढे जाऊन 12वीत नापास होणार तो. मामा अरे बाई, ज्याला 10वीत 90% पडतात ना तो 12वीत कन्फर्म नापास होतो.
मला विचार. अरे काय मी नको बोलू ना रे ओ, काही तोंडाला येईन ते बोलशील का हा? अरे गुच्छ बस, तुही लायकी काय, त्या पोऱ्याची लायकी काय, वटावटा नको करा. ओ काका नीट बोला, रिस्पेक्टनी बोला. भावी कलेक्टर आहे मी, कळलं ना? उद्या आलं तर पाय पडेल, साहेब नको असं करायला, कळलं का? अरे ऍड्रेस तुला कोण करीन रे असं रे. चल गुच्छ बस, तू लक्ष नको देऊ बेटा. नाही मी नाही लक्ष देत तुला कोणतं फ्लेवर देऊ सांग. नाही काका, कसं आहे, मूलतः आहे ना, फ्लेवरची चव ही टेस्टबड पुरतीच मर्यादित असते, पण आईस्क्रीमची खरी अनुभूती आहे ना, ही शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या थंडाव्यातून दिसून येते. त्यामुळे तुम्ही मला कोणताही फ्लेवर द्या, मला चालेल. हे नेहमीच आहे याचं, आतलं काहीतरी असं डीप बोलतो नेहमी. वा वा वा, चांगला चांगला, देतो देतो देतो. ए भाई, हवं तेवढे आईस्क्रीम खा, तुला ना कफ होईल, तू ना निमोनिया होऊन मरशील. काय बाई, अति होतंय आता का? हे का कोण आहे हा ताई माणूस? ताई त्याला फक्त 45% पडले, फुकटचा आईस्क्रीम मागतोय तो खावाचा. गाव देवीले सोडेल बोकड आहे तो, असा उंडरत फिरत असतो तो गावभर. नका बोलू, शाळेतलाच मुलगा आहे ना शेवटी, असं नका बोलू. हे बघा, प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता एकसारखी नसते. आपण असं घालून पाडून नाही बोललं पाहिजे, पंख छाटले नाही पाहिजेत, कौतुक केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी बोलू का त्याच्याशी? अहो शुभांगी काकी मागासपासून तेच सांगतो, ऐकत नाही. अगं बाई, तुला माझं नाव कसं कळलं? अगदी जवळ जाऊन चुकताय तुम्ही. बाबा दादा, हे काय चाललंय? हे बघ, ए बाळा, काकी मध्ये मध्ये इशाडे पण येतात हा. बेरिंग सुटतंय का मध्ये मध्ये? डेअरिंग राहते, बेरिंग सुटतंय. अगं बाई, दादा नाही नाही, तुम्ही नका बोल, आहे हो. तुम्ही बात यार. नाही पण ए बाळा, मला सांग असं का होतंय तुझं? तुला मला सांग, घाबरू नकोस. मला सांग, तुला का कमी मार्क मिळाले? मला सांग, तुला नेमकं परीक्षेच्या वेळी आजारी पडायला होतं का? कडकडीत होतो मी. अगं बाई, बरं, मग तुला टेन्शन येतं का परीक्षा आली की? टेन्शन, फुटबॉल लातेने मारतो मी. मग किती छान आहे, किती चटाचटा बोलतोस, केवढा हुशार आहेस. हे बघ, परीक्षा ना हे फक्त एक माध्यम आहे आपली बुद्धिमत्ता मोजण्याचं. त्याचा इतका अंगावर भार नाही घ्यायचा आपण. एकमेव माध्यम नाहीये ते. फक्त परीक्षेमध्ये यश मिळतं ना, तेव्हा आपलं जे ध्येय असतं तिकडचा रस्ता फक्त साफ होतो, मोकळा होतो, सोपा होतो पोरा. काकी अजून 2 तास मी सगळं ऐकेन, पण त्याच्यानंतर मला आईस्क्रीम मिळेल काय? अरे कशाला असतील तुम्हाला बोलला ना, लय हेके करून पोरे असं नका बोलू, विजिकिषू वृत्ती आहे त्याची. नाही नाही नाही, आम्ही विजिकिशू नाही टाकत, आम्ही किशू मिशू टाकताय आईस्क्रीम. काका, विजय गुशू म्हणजे संघर्ष करण्याची वृत्ती, विजयी होण्याची वृत्ती. तुम्ही जे आता किशुमिशू बोलून जो विनोद करण्याचा प्रयत्न केला, पडला. शत्रुघ्न, हा उत्तमपणा झाला की नाही? असं बोलायचं नाही. सॉरी मामा. हा, मी म्हणते वृत्ती त्याची विजिगिषू आहे, फक्त चुकीच्या ठिकाणी वापरतोय, हा प्रॉब्लेम अरे आहे. बापरे. सांग ना रे बाळा, का मिळतायत मग कमी तुला मार्क? जाऊ द्या ना काकी, रात गई बात गई, पुस लिपस्टिक हो पुढं. हे मामा किती अश्लाघ्य बोलतोय हा. असं नको बोलूस. आपण म्हणी वापरतो ना, त्याच्या आयुष्यातल्या म्हणी तशा असतील, जाऊ दे ना. आईला काकी, तुम्ही लय हुशार आहात हो. तुम्हाला 10वीला किती टक्के होते? अगो माझं कुठे, आता राहू दे रे. सांगा त्याला मी समजू द्या, त्याची एवढे- लायकी करू द्या त्याला परत एकदा. एवढे काही नव्हते, 90 होते मला फक्त. शपथ 90? तेव्हा 90%? बाई. ए भाई, तू फक्त 2% जास्त मिळवलेत, कळलं काय? त्यात तुझं काय करतो तू तर नाही, कळलं ना? कर्तृत्व असतं ते. तेच ते काकी, तुझी आई मुळात हुशार आहे ना, म्हणून तू यात सगळं आलंय. एक गोष्ट लक्षात ठेव, इतिहास तेच घडवतात ज्यांना काही मिळत नाही. जे मिळालं ना, सांभाळून ठेव भाई. बेटा बेटा बेटा, तू बस, तुला मी आईस्क्रीम देतो. हा, लवकर द्या, आम्ही फ्लेवर जातो. देतो मी तुला. विषय आहे काय येडे? आमचं उरका म्हणजे आम्ही हो हो निघतो. हो ताई, हा बेटा बसतो, तुला मी मिक्स फ्लेवर देतो. हो, काय टेन्शन नको घेऊ तू. हा, अरे एकदम 1 नंबरचा आईस्क्रीम असतं आपल्याकडे. हे घे, अरे वा, हे घे हान. अरे वा वा वा, त्याच्याकडे लक्ष नको देऊ, हा, तू एन्जॉय मार बिलकुल. खा बाळा, खा. किती छान, खा. असं किती जिंकळ छान. जिंकळ. छान आहे ना? हा. ए छान भाई, खातोयस. मस्त भाई, इकडे ये ना. काकी काय नाही, मीठ आहे का? मीठ नाही. मीठ आहे ना, असं आईस्क्रीम वर टाकायचं आणि उन्हात पकडायचं. का? आळ्या बाहेर येतात, आळ्या. ए! अहो येतं काय ना, मागे यांच्या आईस्क्रीम मध्ये पालीची शेपटी सापडली होती माहिती अरे, आहे? काय बोलू रे? अरे नाही. नाही, भंगार माणूस आहे काकी हा. ह्याचा घाणेरडा माल संपत नाही ना, म्हणून हा बोर्ड बीट लावलाय 90% वाला. खाऊ नका हे भाई, खाऊ नको. ओ ताई, याचं ऐकू नका. अरे काय बी नको बोलू ना रे. जे आहे ते सांगतो मी. कुचूळा मारी नाही. काय बोलतोय हा? ताई. माझ्या मुलाला काही झालं तर केस होईल तुमच्यावर. नाही होणार, काहीच नाही होणार, मी गॅरंटी घेतो. माझ्या घरच्या गाई आहे, ते जे दूध येतं ना त्याच्यापासून आम्ही आईस्क्रीम बनवता. घरचं बनवलं, फॅक्टरीचं नाहीये ते. मम्मा मला कसं तरी होतं. बघा, काहीतरी बोललो ना. होतंय. ते घ्या अरे, तुम्ही. भाई मला दे, मी खातो. मी नाही देणार, किडे आहेत त्याच्यात. माझ्या जास्त किडे आहेत, दे इकडे. अरे तू तोंड आहे का काय रे? हं? अरे नको ना यार, त्रास देऊ तू. माझ्याकडे ना मंतरलेला ताईत आहे.
मी आता इथं फिरवणार आहे. इथे जो आईस्क्रीम खाणार ना तो इथल्या इथे मारणार. काय बोलतो? आई तू मारणार, खा लवकर खा. नाही, नाही, लवकर नाही, खा, तू मारणार बाई. तुम्ही त्याला आईस्क्रीम द्या, तो शिव्या शाप घालतोय. अरे त्याला काय आईस्क्रीम देऊ, त्याला 90% नाही पडले ना. अहो, मी पैसे देते त्याला आईस्क्रीम द्या. माझ्या पोराला शाप देतोय तो. हे घ्या त्याला आईस्क्रीम द्या पटकन. हे परत घ्या. काय यार. दे त्यांना परत दे. आम्ही तेच जातो. दे. चल चल शत्रुघ्न आपण निघूया. शिवाई हा काकी लव यू. आईस्क्रीम द्या. तुझ्या हातात काय मग? ते त्यांच्या पैशाचं आहे. 90% वाला आईस्क्रीम द्या ना मला. अरे निघ रे, मारणा कुठेतरी जाऊन फुकट्या जात नाही इथून. हे गापे जायगावचा संजय मिश्रा गप. आई शपथ सांगतो तुला धंदा करायची लायकी नाही, कळलं काय? तू ना बाई दूध काढायला जाशील ना तर काय तो तोंडावर लात घाल, दाढी पण येणार नाही तुला. अरे तू ऐकणार आहे, तो किती पण लिटर दूध काढ, 10 लिटर 20 लिटर 80 लिटर, ते दूध एवढं फाटेल ना सुविधा घेऊन शिवत बसशील, कळलं काय? आई लायकी नाही. वा वा, एका आईस्क्रीमसाठी एवढा राडा मी कधीच पाहिला नव्हता आणि या पोराची विजी किशू वृत्ती आम्हाला फारच आवडली. मस्त, धमाल. येस प्रसादा. एक्स्ट्रा आईस्क्रीम असेल तर प्लीज ठेवा, असं एक या खुर्चीतनं वाक्य आलं असतं. नेहमीच्या व्यक्तीकडनं एक वाक्य आलं असतं ते, तिला आज मी मिस करतोय म्हणून तिच्या ऐवजी मी बोललो. छान होता विषय आणि मार्क्स जरी 90% असेल तरी रिझल्ट 100% होता परफॉर्मन्सचा. मजा आली. निर्मिती ताई. मजा आली, मला पण खूप मजा आली. श्रमेश, तू इतका आज्ञाधारक मुलगा दिसतोयस. हा हा, मला तेच म्हणायचं म्हणून मी दिसतोयस असं म्हटलं. आणि बनिता आज पेटला होता म्हणजे, नाही का? येस. म्हणजे तो काय वाटेल ते शाप देत होता आईस्क्रीम मिळावं म्हणून फक्त. आणि मला आज असं वाटलं की मी बऱ्याचदा म्हणजे ऑलमोस्ट सगळेच एपिसोड बघते, पण मी ईशा, श्रमेश, बने आणि हेमंत हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा बघितलं. मला वाटतं हे कॉम्बिनेशन पण वारंवार बघायला आवडेल. मजा आली, खूप मजा आली. आणि आज बरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. आता भेटणार आहोत पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.